गाईस सकाळी सकाळी भगीरथ आय एस अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत. स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये देखील सर्वांचं स्वागत. सर्व जण ह्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा येत आहेत. ठीक आहे, माझी ओळख करून देतो. मी अक्षय अशोक नेरले, मूळचा कोल्हापूरचा आहे. UPSC 2022 या परीक्षेमध्ये माझा 735वा रँक आहे, ज्याचा 2023च्या मे मध्ये रिझल्ट आला. मला इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस इन्कम टॅक्स ही सर्व्हिस अलोकेट झालेली आहे. बऱ्याच जणांना कल्पना नसेल की UPSC मध्ये सिलेक्ट झाल्यानंतर एक ऍडव्हान्टेज मिळतं की तुम्ही 1 वर्षाचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी लिव्ह घेऊ शकता. तर मी जॉईन करून सर्व्हिसमध्ये 1 वर्षाच्या लिव्हवर आहे, जी माझी या वर्षी नोव्हेंबर 2025 पर्यंत 24 पर्यंत आहे. ठीक आहे, तर माझा जवळपास प्रवास 2019 पासून असाच राहिलेला आहे की फक्त UPSCचे प्रिपरेशन मी केलेलं आहे. याच्यानंतर तुमची बॅच किंवा तुमच्यापासून असं एक लकी बॅच इथून पुढे महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे की MPSC आणि UPSCचा सोबत सोबत अभ्यास आपल्याला करता येईल. याआधी MPSC ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे माझ्यासारखे बरेचसे विद्यार्थी एकतर UPSC करायचे किंवा MPSC करायचे. याचा तोटा दोन्हीकडे आहे. MPSC मध्ये देखील याचा तोटा व्हायचा, UPSC मध्ये देखील याचा तोटा व्हायचा. महाराष्ट्रातील बरेच लोक UPSC मध्ये यश कमी आहे असं आपण म्हणतो. त्याचं एक कारण असं देखील आहे की परीक्षा पद्धती दोन्ही वेगवेगळ्या आहेत. ठीक, तुम्ही सर्वजण खूप असे धीर गंभीर दिसताय की काहीतरी असं अवघड काहीतरी होणार आहे किंवा टॉर्चर होणार आहे, असं काही नाही आहे. 2 तास इंट्रोडक्टरी लेक्चर म्हणजे एक तोंड ओळख आणि एकमेकाला तुमच्या काही शंका असतील. आता तुम्ही बरेचसेच लोकांच्या मनामध्ये बऱ्याचशा शंका असतील. मला ते दिवस आठवतात जेव्हा मी सुरुवातीला स्टडी सुरू केला होता. मध्ये बरेचसेच आपल्याला शंका असतात, कुणाला विचारू, कधी विचारू, विचारायचं धाडस नसतं. ठीक आहे, तर कोणत्याही पद्धतीच्या मनामध्ये भीती न बाळगता आपण 1-2 तास इंटरॅक्शन करणार आहोत. कारण की इंडियन सोसायटी, भारतीय समाज हा एक खूप इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं इंटरॅक्शन होईल तेवढं आपण बोलू, संवाद साधू, त्याच्यात जास्त काही त्याच्यातून मिळण्यासारखं आहे. सुरुवात करण्यापूर्वी मला फक्त जाणून घ्यायचं आहे की ग्रॅज्युएशन पूर्ण झालेत ह्या वर्षी असे किती जण आहेत? जवळपास 70% आपण म्हणू शकू. अजून मी ग्रॅज्युएशन घेत आहे, परस्युइंग आहे, असे किती जण आहेत? आणि ग्रॅज्युएशन मागच्या या वर्षी नाही पण मागच्या वर्षी त्याच्या आधी झालेत असे किती जण आहेत? एका दुसरा व्यक्ती असेल. म्हणजे मोस्टली तुम्ही ग्रॅज्युएशन लास्ट इयर किंवा ग्रॅज्युएशन आता कंप्लीट झाल्यानंतर इकडे आलेले आहात, राईट? किती जण इंजिनियर आहेत? फक्त 4-5. हा टक्केवारी आधी अशी होती की 60-70% लोक हात वर करायचे इंजिनिअरिंग विचारल्यानंतर. BA किती जण आहेत? आपण टक्के कमी. BCom, BSc, BScचं स्ट्रेंथ जास्त आहे असं म्हणता येईल. ठीक आहे, इंजिनियर मध्ये मेकॅनिकल किती आहे? IT. भारतीय समाजामध्ये होतेला हा बदल आहे, जे भारतीय समाजामध्ये आपण पुढे जाऊन बदल बघणार आहोत. कालानुरूप कसे कसे बदल झालेले आहेत, कशा कशा गोष्टीमुळे बदल झालेले आहेत. आपण अभ्यासाचा मोठा भाग आपला असाच असणार आहे की आधी समाज कसा होता, नंतर समाज का बदलतोय, कोणत्या दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टीने बदलतोय, हेच आपल्याला बघायचं आहे. आणि एक छोटंसं उदाहरण आपल्याला इथं पण बघता येईल. आधी इंजिनियरच असायचे 60%, त्यातीलच मेकॅनिकल देखील 70% असायचे. त्या 60% मधले 70% हे मेकॅनिकल असायचे. तर आता मेकॅनिकलचा थोडा कमी होतो, इंजिनियर देखील कमी होत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही.
फेअर कॉम्पिटिशनच्या दृष्टिकोनातून आपण ओळखतो. ठीक. सिलेबस कोणी बघितलाय? सर्वांनी सिलेबस बघितलाय? इंडियन सोसायटीच्या सिलेबसमध्ये कुठे बसतं? जनरल स्टडीज 1. ठीक आहे. आणि किती मार्काला याचा रिलेव्हन्स आहे अशी काही कल्पना आहे तुम्हाला? काही कल्पना? आता एमपीएससीच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये हा विषय कसा बसेल किंवा किती प्रश्न विचारले जातील हा आपल्याकडे काय अनुभव नाही आहे. पण युपीएससी ज्या पद्धतीने एमपीएससी युपीएससीच्या सर्व गोष्टी कॉपी करतं, सिलेबसचा एक 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 आणि एक शब्द युपीएससीचा एमपीएससीने फक्त गुगल ट्रान्सलेटचा मे बी वापर केला असेल, आहे तसा ट्रान्सलेट करून तुमच्या समोर ठेवलेला आहे. तर आपण असं एक समजून घेऊन पुढे जाऊ की पॅटर्न देखील परीक्षेचा नियर अबाउट हा सेमच असणार आहे. तर युपीएससीच्या पॅटर्न मध्ये GS1 मध्ये हा GS1 कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स, 3 मेजर पार्ट्स. कोणते कोणते सांगता येईल? म्हणजे एक हिस्ट्रीचा भाग बघू आपण, त्याच्यामध्ये तुम्हाला आर्ट अँड कल्चर दिसेल. हिस्ट्री, जॉग्राफी, सोसायटी हे 3 भाग करता येईल. मग तुम्हाला हिस्ट्रीमध्ये आर्ट अँड कल्चर आहे, पोस्ट इंडिपेंडन्स आहे, वर्ल्ड हिस्ट्री आहे, एन्शियंट मेडिवल आहे किंवा मॉडर्न आहे. जॉग्राफीमध्ये देखील फिजिकल, ह्युमन सर्व जॉग्राफीचे पार्ट आहेत. इंडियन सोसायटी हा एक पार्ट आहे. तर या तिन्हीला युपीएससी समान समान वेटेज देतं. 20 क्वेश्चन असतात. परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला माहिती आहे. GS1 250 मार्क, GS1 2 3 जवळपास तीन विषयांचं समान पॅटर्न आहे. समान पॅटर्न म्हणजे प्रश्नांचं 20 प्रश्न असतात 250 मार्काला. आणि काही वर्षापासून हा पॅटर्न देखील फिक्स झालेला आहे की पहिले 10 क्वेश्चन असतात ते 10 मार्काला असतात, नंतरचे जे 10 क्वेश्चन असतात ते 15 मार्काला असतात. 100 आणि 150, 250. आधी मध्ये मध्ये युपीएससी काही जीएस मध्ये असं करायचं की 12.5 मार्काचे क्वेश्चन विचारायचे. ठीक आहे. 12.5 मार्काचे क्वेश्चन, 20 क्वेश्चन, 250 मार्क. तर जवळपास 20 क्वेश्चन हे ठरलेलेच असतात कोणत्याही जीएसच्या सब्जेक्ट. सोसायटीला 6 किंवा 7 मार्कांचं रिलेव्हन्स, 6 किंवा 7 क्वेश्चनचं रिलेव्हन्स आहे. आणि युपीएससीचं पॅटर्न खूप छान आहे. 10 मार्काचे जे 10 क्वेश्चन आहेत त्याचे शेवटचे 8, 9, 10 हे सोसायटीचे क्वेश्चन असतात. कधी कधी 7, 8, 9, 10 आणि 18, 19, 20. सांगा मला किती मार्काचा रिलेव्हन्स आहे? किती मार्काचा रिलेव्हन्स झाला? आपल्याला एक पेपर सीसॅटचा देखील असतो युपीएससीला, एमपीएससीला देखील. किती झाला? 75 to 90 आपण असं पकडू की सोसायटीचा रिलेव्हन्स आहे तुमच्या या 1750 मार्काच्या स्कीम मध्ये. ऑब्जेक्टिव्हली किती? 75 ते 90. 6 ते 7 क्वेश्चन येतात. हा जर 7वा जो क्वेश्चन आहे तो 10 मार्काचा आला तर 85 होईल, 15 मार्काचा आला तर 90. पण मी जर तुम्हाला असं म्हटलं GS1 मध्ये सोसायटीला फक्त ह्या दृष्टिकोनातून बघितलं तर हे एक नॅरो दृष्टिकोन होईल आपला, एक संकुचित दृष्टिकोन होईल. हे फक्त 75 ते 90 मार्काचा रिलेव्हन्स या पूर्ण 1750 मध्ये आहे. हा म्हटला तर खूप छोटा होईल. तुम्हाला जर असं मी म्हटलं की सोसायटीचा खूप मोठा रिलेव्हन्स आहे एसए मध्ये, तर तुम्ही नाही म्हणू शकणार. मी जर म्हटलं तर इथिक्स जो GS4 आहे त्याच्यामध्ये सोसायटीचा खूप मोठा रिलेव्हन्स आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आणि मी जर असं देखील म्हणेन की GS2 मध्ये जो पॉलिटी आणि सर्व इंटरनॅशनल रिलेशनचा भाग आहे त्याच्यामध्ये एक सोशल जस्टिस देखील आहे, सामाजिक न्याय. त्याच्यातील देखील काही टॉपिक, काही पॉइंट्स इथे ओव्हरलॅप होतात. ठीक आहे. कारण की समाज समजून घेतल्याशिवाय तुम्हाला सामाजिक न्याय हे काही समजणार नाही, किंवा सामाजिक न्याय कोणाला द्यायचा आहे, समाजातील असे कोणते दुर्बल घटक आहेत त्यांना सामाजिक न्यायाची अपेक्षा आहे, आणि ते दुर्बल का राहिलेले आहेत किंवा त्यांच्या दुर्बल राहण्यामागची काय कारण आहेत आणि त्यांचं प्रोग्रेस आपण कसं कसं करतोय हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत सामाजिक न्यायाची परिभाषा तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही. आणि मी असं का म्हणतोय की एसए आणि इथिक्स मध्ये खूप मोठा रिलेव्हन्स आहे इंडियन सोसायटीचा. कोणी बघितलेत काय
की एसएचे टॉपिक युपीएससीचे कसे येतात. थोडंफार कधी इकडे तिकडे तुम्ही रील्समध्ये किंवा युट्यूबच्या शॉर्ट्समध्ये देखील बघितलं असेल तर तुम्हाला थोडासा ओव्हरव्ह्यू असेल की युपीएससीचे एसएचे टॉपिक कसे असतात. त्याला आपण म्हणतो की एक फिलॉसॉफिकल एसे असतात. म्हणजे मी एक उदाहरण द्यायचं झालं तर असा एक एसेचा टॉपिक होता की हँड्स दॅट रॉक्स द क्रॅडल रूल्स द वर्ल्ड. काय अर्थ झाला मराठीमध्ये? जे हात पाळणा हलवतात त्याच हातामध्ये पूर्ण समाजाची दोरी असते किंवा समाज कसा घडवतो हे त्या हातामध्ये दडलेलं असतं. ठीक आहे. तर याचा मी जर सोसायटीला रिलेट करायचं म्हटलं तर सोसायटीमध्ये आपल्याला जे वेगवेगळे टॉपिक शिकायचे आहेत त्यामध्ये एक टॉपिक वुमन एम्पॉवरमेंटचा देखील आहे. ठीक आहे. तर युपीएससीच्या त्या एसेच्या त्या टॉपिकचा अर्थ सरळ सरळ असा देखील होतो की समाजामध्ये महिलांची भूमिका किती आहे आणि भावी पिढीचा समाज कसा असावा याच्यामध्ये महिलांची भूमिका किती आहे. तुम्हाला काय वाटतं महिलांची भूमिका किती आहे? आपण लहानपणापासून शिकलेलो आहे की एक मुलगी जर शिकली तर एक घर शिकतं आणि एक पुढची पिढी देखील शिकते किंवा पुढची पिढी देखील घडते. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही या सोसायटीमधला वुमेन एम्पॉवरमेंटचा भाग शिकाल किंवा वुमेनचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे शिकाल किंवा वुमेनचं रिलेव्हन्स इन सोसायटी काय आहे हे शिकाल तेव्हा तुम्हाला असे एसेचे टॉपिक देखील मांडता येईल. त्याच एसेचा टॉपिक जर लिबरल इंटरप्रिटेशन केलं त्या एसेच्या टॉपिकमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की हे फक्त वुमेनच्या रिलेटेड आहे. मी काय म्हटलं हँड्स दॅट रॉक्स द क्रॅडल रूल्स द वर्ल्ड. त्या एसेच्या टॉपिकमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही आहे की फक्त महिलांच्या संदर्भात बोलणं होतं. तुम्ही इंडियन पॉलिटीचं इंट्रोडक्शन लेक्चर केलं असेल किंवा हिस्ट्रीचं केलं असेल. तुम्हाला असं समजतं की आज भारत जो आहे, भारत एक देश, भारत हा एक देश पण बघू शकतो, भारत एक समाज देखील बघू शकतो. भारत हा एक समाज खूप प्राचीन आहे. पण भारत हा एक देश मॉडर्न कन्सेप्टमध्ये, वेस्टर्न मॉडर्न कन्सेप्टमध्ये हा कधीचा आहे? 75 वर्षाचा. ठीक आहे. तर एका देशाच्या याच्यामध्ये 75 वर्ष असे काय मोठे नाही. अजून हा छोटा देश आहे, लहान देश आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही. पण या देशाच्या सुरुवातीला याचा पाळणा हलवण्यासाठी कुणाचं योगदान राहिलेलं आहे? कुणाचं योगदान राहिलेलं आहे? जे आपले स्वातंत्र्य सेनानी होते त्यांचं. ठीक आहे. त्यांच्यामध्ये देखील कुणाचं जर जास्त म्हटलं तर कुणाचं राहील? समाज सुधारक आहेत. ठीक आहे. तुम्ही जास्त बोला जेवढं इथं काही इंडियन सोसायटीची एक चांगली गोष्ट काय माहिती आहे? इथं कोणता आन्सर बरोबर असेल किंवा चूक असेल असं म्हणता येणार नाही. प्रत्येक आन्सरचा काही फार रिलेव्हन्स आपल्याला देता येतो. ठीक आहे. तर मी सांगतो हे बरोबरच आहे काय असं काही मनामध्ये आणू नका. एकदम फ्रीली इंटरॅक्ट करा आणि मी काय तुमच्यापेक्षा फार मोठा आहे असं काही नाहीये. तुम्ही इथे जरी मला याच्यामध्ये सर म्हणत असाल, तर मी मागच्या बॅचमध्ये देखील असं सांगितलं होतं, की एक दादा किंवा एक किंवा मोठा तुमचा भाऊ ह्या दृष्टिकोनातून तुम्ही संपर्क केला तरी काही अडचण नाही. एक फॉर्मल संपर्क करण्यापेक्षा इनफॉर्मली जरी बोललात किंवा कारण की बरेचसेच प्रश्न येतात, जे तुम्ही एका सरांना बोलू शकत नाही, परंतु तुमच्या मोठ्या भावाला बोलू शकता. ठीक आहे. हेच आपल्या समाजाचं एक वैशिष्ट्य आहे हे आपण बघणार आहोत की आपल्या समाजामध्ये आणि वेस्टर्न समाजामध्ये काय फरक आहे. फॉर्मल इनफॉर्मल आपली लोक जास्त कनेक्ट होण्यासाठी प्रयत्न करत असतात. तर इंडियन सोसायटीचा असा रिलेव्हन्स होतो की जेव्हा तुम्हाला तो फ्रीडम स्ट्रगल आणि त्या फ्रीडम स्ट्रगलचा भारतीय समाज घडवण्यामध्ये किंवा हा देश घडवण्यामध्ये कसा इम्पॉर्टंट राहिलेला आहे हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही त्या एसेचा टॉपिक चांगल्या पद्धतीने हाताळू शकता. तर याच पद्धतीने जो इथिक्सचा पार्ट आहे GS4 इथिक्स आणि एसे हा खूप डायनामिक सब्जेक्ट मानले जातात. त्याला असं नाहीये की तुम्ही एक पुस्तक वाचलात आणि तुम्ही एसे लिहू शकता किंवा इथिक्सचे आन्सर लिहू शकता. एक ब्रॉडर अंडरस्टँडिंग समजतं तुम्हाला एक ब्रॉडर अंडरस्टँडिंग एखाद्या विषयाबद्दल किंवा आपल्या भारतीय समाजाबद्दल किंवा युपीएससीच्या सर्व सिलेबसमध्ये जे टॉपिक आहेत त्याच्याबद्दल एक ब्रॉडर अंडरस्टँडिंग जेव्हा येतं तेव्हा एसे इथिक्स यासारखे क्वेश्चन्स तुम्हाला यासारखे पेपर तुम्हाला इझिली डील करता येतात. मग असं म्हणता येईल का की फक्त 75-90 मार्काचाच रिलेव्हन्स इंडियन सोसायटीचा आहे? तर मी तरी म्हणेन नाही. तुम्ही देखील हे म्हणून चला की फक्त ते जे 6-7 क्वेश्चन येणार आहेत हे 6-7 क्वेश्चन डील करण्यासाठी आपण तर इथे प्रयत्न करणारच आहोत. आपला अप्रोच असा असणार आहे की एक 15 लेक्चरमध्ये इंडियन सोसायटीचा सर्व ओव्हरव्ह्यू तुम्हाला समजेल आणि त्याच 15 लेक्चरमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत की
UPSCचे जे मागचे PYQs आहेत, ठीक आहे. आपल्याकडे MPSCचे काही असे नाही आहे. पण UPSCचे जे PYQ आहेत आपल्याकडे, त्याचा आन्सर काय असेल? कशा पद्धतीने एक आन्सर रायटिंग केलं पाहिजे, ठीक आहे. ते आपण एक एक्सरसाइज म्हणून आपण विदिन क्लासमध्ये करणार आहोत. आणि मी बरेचसे एक्सरसाइज तुम्हाला PYQ लिहायला देखील सांगेन. असे बरेच जण असतात, ज्यांना स्वतःहून आन्सर लिहून दाखवायचं असतं. ते क्लास झाल्यानंतर देखील आन्सर चेक करू शकतात, डाउट्स विचारू शकतात आणि त्याच्यामधून इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल हे करू शकतात. ठीक आहे. तर एक इंटरॅक्टिव्ह सेशन कसा असेल, त्याचा आपण थोडासा प्रयत्न करू. समजलं? इथपर्यंत मी एवढा एक 20 मिनिट मी जी बडबड केली याच्यामध्ये कुणाला काही शंका किंवा काही विचारायचं असेल तर विचारू शकता. माझं प्राथमिक शिक्षण हे मराठीमधून झालेलं आहे. पण UPSCचा सर्व अभ्यास हा माझा इंग्लिशमधून झालेला आहे. तर तुम्हाला असं वाटेल की थोडंसं जे लँग्वेज आहे ते इंग्लिश होईल. मराठीपद प्लस इंग्लिश. कारण की ह्या दोन्हीचं एक कॉम्बिनेशन झालेलं आहे. भारतीय समाजामध्ये असे बरेचसेच पॉइंट्स दिसतील तुम्हाला, की 2 गोष्टींचं कसं मिक्सचर करून आपल्या सोसायटीमध्ये जात असतो. वेस्टर्न सोसायटीचे काही कन्सेप्ट, आपले जुने काही तर कन्सेप्ट, याच्यातून एक नवीन काहीतरी सुरू झालेलं आहे. कोणी कोणी ऐकलं की बीच योगा काय असतं? तुम्ही आता परवा योगा डे केला. कधीतरी ह्याच्यामध्ये पाहिलं असेल तुम्ही बीच योगा. तर हे एक असं एक मिक्सचर आहे. योगा जो आपला एन्शियंट फिलॉसॉफी आहे, आपला एन्शियंट प्रकार आहे एक्सरसाइजचा. आणि वेस्टर्न याच्यामध्ये बीचला थोडंसं जास्त महत्त्व दिलं असतं किंवा बीचवरती जे एक्सरसाइज करत असतात नवीन-नवीन वेगवेगळे. तर याचं एक कुठेतरी कॉम्बिनेशन करून एक बीच योगा असं तुम्हाला दिसतं. तर असेच खूप मजेशीर गोष्टी आहेत सोसायटीमध्ये जे कॉम्बिनेशनने होत असतं. तर आपण थोडासा लँग्वेज हा इंग्लिश असेल. मी प्रयत्न करेन की मराठी MPSCचा बॅच आहे तर पूर्णपणे थोडंसं जास्त मराठीमध्ये शिकवण्याचा मी प्रयत्न करेन. पण काही टेक्निकल वर्ड्स असतात ते इंग्लिशमधून येऊ शकतात. मागच्या वर्षी मी MPSCची बॅच सोसायटीची मराठीमधूनच घेतलेली आहे. त्या बॅचमधून मला बऱ्याचशाच गोष्टी शिकायला मिळाल्या, की मराठी, योग्य मराठी, उत्तम मराठी, स्पष्ट मराठी, अलंकारिक मराठी आणि ग्रॅमॅटिकल मराठी आपण कशा पद्धतीने हाताळू शकतो. तर माझा हा प्रयत्न राहील, की जास्तीत जास्त मी जे नोट्स तुम्हाला देणार आहे लिहून, ते शुद्ध मराठीमधून असतील. ठीक आहे. अप्रोच हाच असणार आहे, की नोट्स इथे तुम्हाला सांगितले जातील. एखादा विषय आपण आधी समजून घेऊ. त्याच्यानंतर त्या विषयाबद्दलचे डिक्टेशन केले जाईल. माझ्यामध्ये ते पुरेसे असेल एखादा क्वेश्चन डील करण्याचा. पण हे क्वेश्चन आहेत डायनामिक. कधी-कधी तुम्हाला एवढीशी माहिती असते, त्याचं 2 पेजमध्ये रूपांतर करावं लागेल तुमचा स्वतःचा माइंड वापरून. सर्वच गोष्टीची रेडीमेड उत्तरं किंवा असे काही पुस्तक मिळणार नाही सोसायटीमध्ये. पण जेवढा एक मिनिमम रिक्वायरेबल डाटा आहे, मी माझे नोट्स जे माझे UPSCच्या प्रिपरेशनला वापरले होते, तो जवळपास मी पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. काही शंका इथपर्यंत? मी जे बोलतोय ते समजतंय? कन्वे होतंय? मागच्या वर्षी देखील अशीच बॅच झाली होती जेव्हा सुरुवातीला मी म्हणत होतो मुलांना, की तुम्ही विचारा, शंका विचारा पहिल्या लेक्चरमध्ये. तर सर्वांचं असंच होतं, की हाताची घडी तोंडावर बोट. कोणी शंका विचारायला तयार नव्हतं. बट द मोमेंट आय लेफ्ट दिस क्लास अँड एंटर्ड दॅट रूम, तिथं आले एक 10 जण लोक. सर, सर, सर हे विचारायचं, सर, सर ते विचारायचं, सर असं आहे. शंका विचारण्याबद्दल असं काही अडचण नाही आहे. पण तुम्ही इथं क्लासमध्ये देखील बोलू शकता. मी जसं म्हटलं, की सोसायटीमध्ये कोणतंच उत्तर बरोबर किंवा कोणतंच उत्तर चुकीचं आहे असं कॅटेगोरिकली म्हणता येणार नाही. ठीक आहे. काही शंका आतापर्यंत? काही नाही? तर सोसायटीचा सिलेबस काय आहे आपण आज थोडीशी तोंडवळ करून घेऊ. ठीक आहे. आणि थोडंसं आपल्याला पुढे जाता येईल त्याच्यामध्ये. लिहून घ्यायलाच पाहिजे असं काही मॅन्डेटरी नाही आहे.
तरी ज्यांना अशी इच्छा असेल त्याच्यामध्ये देखील दिलेलं असेल. सर्वात पहिला जो टॉपिक इंडियन सोसायटीमध्ये येतो तो आहे भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारतातील विविधता. हा सुरुवातीचा युपीएससीने दिलेला आणि एमपीएससीने कॉपी केलेला हा पहिला ठळक पॉइंट आहे. भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारतातील विविधता. आणि युपीएससी जे 6-7 क्वेश्चन विचारतं, बऱ्याच वेळा असं झालंय की याच एका सिंगल टॉपिक मधून 2 ते 3 क्वेश्चन येतात. मग या टॉपिकचा पूर्ण सिलेबस मध्ये रिलेव्हन्स आहे नियर अबाउट 30 to 40%. बाकीचे 7-8 कॅटेगरीमध्ये आपल्याला सिलेबस 7-8 पॉईंट होतील. आणि हा पॉईंट हा खूप इम्पॉर्टंट आणि जो वेटेज आहे तो आहे. बऱ्याचशाच वेळा युपीएससी जसं म्हणते मी 2-3 प्रश्न भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये याच्यातून दिलं जातं. आता एमपीएससीनं असं काय, एमपीएससीची जर खरंच इच्छा असती तर असं लिहिलं असतं की नाही, महाराष्ट्रातील समाजातील ठळक वैशिष्ट्ये किंवा महाराष्ट्रातील विविधता. पण एमपीएससीनं पूर्ण सिलेबस कॉपी केला आणि फक्त एका ठिकाणी लिहिलंय की हे टॉपिक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार केले पाहिजे. तर आपण हे तर शिकणार आहोत भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये, पण याच्यामध्ये आपण कम्पेअर करताना ऍट द एंड करू की महाराष्ट्रामध्ये काय वेगळी वैशिष्ट्ये, ठळक वैशिष्ट्ये काय आहेत. कारण की बरेचसे वैशिष्ट्ये आपल्याला सिमिलर दिसतील, पण महाराष्ट्रातील समाजाचे ठळक वैशिष्ट्ये काय आहेत. समाज म्हणजे काय सांगा. आता तुमचा टर्न आहे बोलायचं. समाज म्हणजे काय सांगा. ज्या समाजामध्ये तुम्ही राहता, ज्या समाजाबद्दल तुम्ही विचार करता, समाज काय म्हणेल असं तुम्ही विचार करता, लोक काय म्हणतील करताना सर्वजण आपण विचार करत असतो की लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल. समाज म्हणजे काय सांगा. एक विचार, एक परंपरा. मी जर म्हटलं तर भारत हा एक समाज आहे, ठीक आहे, आणि हे वाक्य खरं आहे असं समज, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. हा, भारत एक समाज आहे. भारतामध्ये किती परंपरा आहेत? अनेक. विचार किती आहेत? एक परंपरा आणि एक काय म्हटलं असतं, एक विचार. भारतामध्ये विचार किती? भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, हे तर आपण लहानपणापासून शिकलेलो. तर थोडस याच्यामध्ये बदल करता येईल की एक परंपरा आणि एकच विचार असायला पाहिजे असं नाही. पण तुझं एका ठराविक कॉन्टेक्स्ट मध्ये बरोबर पण येईल, मी नंतर सांगेन का. पूर्णपणे जसं चुकीचं नाही आहे, मी आधी जर सांगितलं तसं पूर्णपणे तुझं उत्तर चुकीचं आहे असं देखील म्हणता येणार नाही. मी सांगेन का. अजून काय सांगता येईल की समाज म्हणजे काय. तुम्ही जो समाज बघितलेला आहे. म्हणू शकतो, म्हणू शकतो, म्हणू शकतो, नक्कीच म्हणू शकतो. अजून काय सांगताय. तुम्ही समाज बघितलेला आहात, तुम्ही त्या समाजाचे एक अविभाज्य घटक आहात. सोसायटी शिकताना असं बऱ्याचशाच वेळा होतं की अरे हे तर आपल्या सोबत नेहमीच होतं, आपलं लक्ष कसं काय गेलेलं नाही आहे. आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी होतात. फक्त त्या थेरॉटिकल कन्सेप्ट मध्ये, एका व्याख्येमध्ये वेगवेगळ्या समाजशास्त्रींनी मांडलेलं आहे, ते आपल्याला बघायचं. या सर्व गोष्टी अशा नाही आहेत की जे आपण टॉपिक पण बघणार आहोत किंवा ते अभ्यास करणार आहोत एक 15 लेक्चर मध्ये, त्याच्यातील अशी कोणतीही गोष्ट अशी असणार नाही की तुम्हाला काहीच माहित नाही त्याच्याबद्दल. सर्व गोष्टी तुम्हाला आता आपण शिकणार आहोत की एकत्रित कुटुंब पद्धती, विभक्त कुटुंब पद्धती याच्याबद्दल तुम्हाला माहित आहे. पण त्यातल्या अशा काही गोष्टी असणार आहेत जे तुम्हाला मी सांगितल्यानंतर अरे हा, हे बरोबर आहे.
तसं समाजातील तुम्ही सांगा की तुमच्यातूनच उत्तर तयार होईल. हे पण आहे. काय सांगता येईल समाज म्हणजे? तुम्ही ह्या दृष्टिकोनातून असं कधी थेरोटिकली विचार केलेला नाही. बी केले. बीए भरपूर जण होते आता हात वर केलेले. बीए मध्ये शिकलाय इंडियन सोसायटी वगैरे असं काही, म्हणजे माझा तर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, मला नाही माहित काय सिलेबस असतो. बीए मध्ये शिकलात? हो, नाही, माहित नाही. काय सांगतील समाज म्हणजे? समाज म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही जणांचा असा देखील समज होऊ शकतो, आणि तो काही पूर्णपणे चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही, की समाज म्हणजे जात. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये एक समाज म्हणजे असं जात देखील म्हटलं जातं, की तो अमुक अमुक जातीचा आहे. आपल्या समाजातील लोकांचा आपण बघा, असं तुम्ही कुठेतरी लहानपणापासून ऐकलं असाल. हा आपल्या समाजाचा आहे, हा दुसऱ्या समाजाचा आहे. ठीक आहे. समाज हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत, म्हणजे एक छोट्याशा गल्लीमध्ये जे आपला एक छोटा समाज असतो, मी म्हणेन घरापासून देश आणि पूर्ण हा जग देखील एक समाज. समाजाचे वेगवेगळे लेवल असतात. प्रत्येक गोष्टीने समाज बनलेला. तुमच्या घरातील तुमचा भाऊ-बंध मिळून देखील एक समाज होऊ शकतो. तुमचा कुटुंब, तुमचे नातेसंबंध असा मिळून देखील एक समाज होतो. भारताचं एक वैशिष्ट्य आहे, की भारतामध्ये समाजामध्ये जी विभागणी केली जाते, ती जातीनिहाय देखील विभागणी केली जाते. त्यामुळे एक जातीच्या विशिष्ट लोकांचा समूह देखील समाज म्हणू शकतो आपण. तुमचा जिल्हा किंवा तुमचा भाग हा देखील एक समाज म्हणतो. आपण म्हणतो विदर्भातील लोक असे आहेत, किंवा मराठवाड्यातील लोक असे आहेत, किंवा पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापुरातील लोक असे आहेत. ते एक संस्कृती दाखवतं. ठीक आहे. असा विशिष्ट लोकांचा समूह जो एका भौगोलिक भागामध्ये राहतो आणि एक प्रकारचे विचार, आचार प्रचार आदान करतो, त्याला देखील आपण समाज म्हणतो. पण जसं जसं आपण समाजाच्या लेवल वर 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 जाऊ, तेव्हा आपल्याला इट इज अ ग्रुप ऑफ हिट्रोजेनियस पीपल देखील मिळतो. विविधतेने नटलेले, विविध विविध विचार असलेले लोकांचा समूह आपल्याला दिसतो. तुम्ही जर कुटुंब एक समाज विचार केला, तर त्याच्यामध्ये समानता आणि भिन्नता एकाच वेळी येतं. तुम्ही फक्त घरातल्या गोष्टी लोकांचा विचार केला, तर काय विचार केला जातं, की सर्वजण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ठीक आहे. तुम्ही तुमच्या गावामध्ये जरी विचार केला, तर वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात. तुम्हाला असं वाटतं, की गाव हा एका भिन्न-भिन्न लोकांचा समूह असलेला गाव आहे. पण तुम्ही फक्त तुमचा जिल्हा दुसऱ्या जिल्ह्याशी, म्हणजे मी आता कोल्हापुराचं नागपूरशी जर कनेक्ट केलं, तर मी तेव्हा कोल्हापूर हा एक समान विचारसरणी असलेल्या किंवा समान आचार विचार, खाण्याची पद्धती, पेहरावा असलेल्या लोकांचा समूह मानेन, आणि नागपूरचा मी त्याच्यासोबत कम्पेअर केलं. त्याच्यामुळे होमोजेनिटी, हिट्रोजेनिटी एकाच वेळी समाजामध्ये असू शकतं, असं म्हणायला काही हरकत नाही. समजलं मी काय म्हटलं ते? समजतंय? आपण समाज समजून त्या समाजाचं कंपॅरिझन कुठं करत असतो, याच्यानुसार आपल्याला त्या समाजातील विविधता किंवा समानता हे दिसत असतं. भारत हा एक समाज आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, विविधतेचे, परंपरेचे लोक राहतात. ठीक आहे. आता महाराष्ट्र हा एक समाज आपण समजू. भारत हा समाज आहे. भारताचं कंपॅरिझन जर USA सोबत केला तुम्ही, तर भारताचे एक ठळक काहीतरी वैशिष्ट्य देतात, जे की समान आहेत, ते आपण USA सोबत कम्पेअर करतो. ठीक आहे. त्यावेळी आपण काय समजतो, की भारत हा समान एक देश आहे, जो आपण USA सोबत कम्पेअर करतो. पण भारतामध्ये वेगवेगळे स्टेट्स आहेत, वेगवेगळे भाग आहेत, जिथे एका प्रकारचे लोक राहतात. भारत आपण USA सोबत कम्पेअर करताना एक आहे, समान आहे म्हणतो. पण भारतामध्ये 2 वेगवेगळ्या स्टेट्सचं जर कम्पेअर केलं, तर आपण वेगळं म्हणतो. पंजाबी लोकं वेगळी, महाराष्ट्री वेगळी, बंगाली वेगळी. ठीक आहे. जेव्हा आपण पंजाबी, महाराष्ट्री, बंगाली असं कंपॅरिझन करत असतो, तेव्हा आपण महाराष्ट्रातील सर्व लोक समान विचाराचे आहेत असं समजतो. त्यामुळे मी म्हटलं याचं, की ह्याचं उत्तर बरोबर पण आहे आणि त्या दृष्टिकोनातून चूक देखील आहे. होमोजेनिटी आणि हेट्रोजेनिटी एकाच वेळी समाजाचे वैशिष्ट्ये असू शकतात. त्यामुळे समाज हा प्रत्येक लेव्हलवरती बघितला जातो. आता तुम्ही जो आलेला आहात,
स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या मुलांचा देखील एक समाज बनतो. ठीक आहे. हा सदाशिव पेठ हा देखील एक कम्युनिटी बनलेली आहे, एक सोसायटी बनलेली आहे. ही एक विशिष्ट सोसायटी आहे. पुण्यातल्या पुण्यामध्ये जर तुम्ही कंपॅरिझन करायचं म्हटला, तर सदाशिव पेठचं कंपॅरिझन तुम्ही दुसरीकडे करू शकता. समजा याच्यासोबत करता येईल आपल्याला. हिंजवडी, तो काय? आय-टी पार्क किंवा जे खराडी आहे, जिथं आता एक सुप्रसिद्ध कार ॲक्सिडेंट झालं. तो कल्चर कसा आहे? पब कल्चर आहे, मॉडर्न कल्चर आहे. सदाशिव पेठेचं कल्चर कसं आहे? सोसायटी कशी आहे? सकाळी सकाळी नाश्त्याच्या ठिकाणी गर्दी, लवकर उठून लायब्ररी जाण्यासाठी लगबग किंवा क्लास करण्यासाठी असलेली लगबग. ठीक आहे. दिवसभर लायब्ररीमध्ये, संध्याकाळी चहासाठी, जेवणासाठी, फक्त बाहेर येण्यासाठी ही जी कम्युनिटी आहे ही वेगळी आहे. तर समाज हा बनत देखील असतो, समाजामध्ये बदल देखील घडत असतो. आता तुमचा एक नवीन समाज बनेल, तुमच्या मित्र-मैत्रिणी बनतील. समाज का बनतो हे देखील आपल्याला बघायला पाहिजे किंवा समाज कसा बनतो? काय वाटतं की सुरुवातीला समाज कसा बनला असेल? ह्या सर्व सोसायटीज वगैरे सर्व कशा फॉर्म झाल्या असतील? समान विचार असणारे लोक एकत्र येतात. विचारांमध्ये वेगवेगळ्या विविधता असते. हम्म, हम्म. ज्यांचे समान विचार आहेत, त्या लोकांचा एक समूह तयार समूह होतो. असं देखील होऊ शकतं. याच्या उलट देखील होऊ शकतं. आपण जर सर्व एकसारखे असतो, तर आपल्याला एक दुसऱ्याची गरज भासली असते का? आता तो भाग सोडा, की आपल्याला लहानपणापासून शिकवले, की ग्रुपचा फायदा कसा असतो. एक लाकूड आणि त्याच्यासोबत बांधलेला गट्टा, त्याचा कसा फायदा असतो. तो एक भाग विचार सोडा. ते मी देखील शिकलेला आहे, तुम्ही देखील ते शिकलेला आहात. ठीक आहे. पण आपण जर सर्व एकसारखे असतो, तर आपल्याला आपल्या ज्या फिजिकल, इमोशनल, मेंटल, फायनान्शियल ह्या सर्व गरजा ज्या आहेत, नीड्स ज्या आहेत. प्रथमेश फॅन वाढवशील का इकडचा? कुठे आहे? इथेच आहे? तर ह्या ज्या आपल्या गरजा आहेत, कोणत्या? फिजिकल, मेंटल, इमोशनल, सोशल, इकॉनॉमिकल आणि इटसेट्रा लावतो मी पुढे. वेगवेगळ्या प्रकार लोकांच्या गरजा असू शकतात. ह्या ज्या गरजा आहेत आपल्या, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण स्वावलंबी, आत्मनिर्भर जसं म्हणतो, आत्मनिर्भर नाहीये. मग जे सुरुवातीला असा सोसायटी फॉर्म झाला असेल, तेव्हा असं दिसलं असेल, की प्रत्येकाकडे वेगवेगळ्या काहीतरी गुणधर्म आहेत. प्रत्येकाकडे काहीतरी वेगवेगळी कॅपॅसिटी आहे. सुरुवातीचा जर समाज असा म्हणायचा गेला असेल तर अश्मयुगातील युगातील काही लोक फास्ट रन केले असतील, काही लोकांचा नेम अचूक असेल, काही लोक जे हंटिंग करून प्राणी आणलेले आहेत त्याचं कुकिंग काही लोकांनी केलं असेल, ते त्याच्यामध्ये तरबेज असतील. ठीक आहे. तर प्रत्येकाकडे काहीतरी विशेष गुणधर्म होते आणि आपल्याकडे जे गुणधर्म आहेत त्याच्यानं सर्वायबिलिटी होऊ शकत नाही. सर्वात प्रख्यात विद्वानांच्यातील एक विद्वान जो पाश्चिमात्य विद्वान आहे, अरिस्टोटल किंवा अरस्तू म्हणतो. नाव ऐकलं असेल तुम्ही. अरिस्टोटलनं म्हटलं होतं की मॅन इज अ सोशल अॅनिमल. मॅन हा फक्त त्यांनी त्यावेळी वापरला होता, त्यावेळी असं तुम्ही समजू नका की हा जेंडर बायस्ड आहे. 21व्या शतकामध्ये जर अरिस्टोटल हा वाक्य लिहायचं असेल तर त्याने वापरलं असतं ह्युमन इज अ सोशल अॅनिमल. कारण की आता वुमेन फक्त मॅन वापरणं म्हणजे जेंडर बायस आहे असं होतं. समाजातील एक बदल आहे. आधीचे जे काही कोट्स असतात तुम्ही बघता की नेहमी मॅन वापरलं जातं. मॅन इज अ सोशल अॅनिमल. मॅनला धरून, पण त्यांचा बोलण्याचा उद्देशच आहे की मॅन इज इक्वल टू ह्युमन. त्यावेळी जो डॉमिनेंट जेंडर होता तो मॅन आहे. तर आता आपण हे जेंडर न्यूट्रॅलिटी, जेंडर इक्वॅलिटी हे कन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत. मग आता जर अरिस्टोटलला लिहायचं असतं तर त्यांनी लिहिलं असतं ह्युमन इज अ सोशल अॅनिमल. ठीक आहे. तर व्हाय मॅन इज अ सोशल अॅनिमल? आपल्या ज्या गरजा आहेत त्या फक्त आपल्या एकट्याने पूर्ण होत नसतात. मग आपल्याला समजतं, अवेअरनेस वाढतो समाजामध्ये. आधी आपण इंटरॅक्शन करतो लोकांच्या सोबत.
मग आपल्याला समजतं की अवेअरनेस होतं की अरे याच्याकडे हे गुणधर्म आहेत, आपल्याकडे या गुणधर्मांची कमतरता आहे, आपण जर एकत्र आलो तर आपण या पद्धतीनं एखादं गोष्ट मिळवू शकतो. आता मी जसं म्हटलं की हा एक समाज आहे. मी आणि तुम्ही तुमच्या बौद्धिक क्षमतेमध्ये आणि माझ्या बौद्धिक क्षमतेमध्ये किंवा माझ्या एक्सपिरियन्समध्ये आणि तुमच्या एक्सपिरियन्समध्ये किंवा तुमच्या अभ्यासामध्ये माझ्या अभ्यासामध्ये फरक आहात, फरक आहे म्हणून तुम्ही इथं आलेलात. कोळंबे सर जर इंडियन पॉलिटी आणि इकॉनॉमीचे विद्वान जर नसते पुण्यामध्ये तर तुम्ही आला असता इथं असता. तुम्ही तुमच्यामध्ये अभ्यास केला असता. हे एक डिफरन्स आहे. जी देवाणघेवाण इंटरॅक्शन केल्यानंतर होतं आणि तुम्हाला असं वाटतं की आपल्याला एक दुसऱ्याच्याकडून फायदा होतो. त्यावेळी समाजाची स्थापनेचं पहिलं दुसरं पाऊल टाकलं जातं. समाज इंटरॅक्शन तेव्हा करायला सुरू होतो जेव्हा त्याला वाटतं की सर्व गोष्टी आपण विभिन्न आहोत, वेगवेगळे आहोत, सर्वांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत आणि ते आपण एकत्र येऊन काहीतरी अचिव्हमेंट करू शकतो. तेव्हा समाज स्थापनेसाठी सुरुवात होते. पण इथंच समाजाची स्थापना होईल असं म्हणता येईल का आपल्याला? लोक एकत्रित येतात. एकत्रित आल्यानंतर म्युच्युअल अवेअरनेस वाढतो. आणि समाजामध्ये असं झालेलं आहे की जो ज्याच्यामध्ये पारंगत आहे त्याला त्याच्यामध्येच पुढे जाण्यासाठी समाज प्रोत्साहित करत असतो. तुम्ही जर एन्शंट फिलॉसॉफी बघितलं की जे आधीपासून त्या त्या विषयाचे पारंगत होते. फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला की ब्राह्मण, ते वेद, ते मंत्र, ते सर्व पाठ करण्यामध्ये ते पारंगत होते. आता ते पिढ्यानपिढ्या तसं तर वारसा पुढे घेत गेला. पण ते त्याच्यामध्ये पारंगत होते तर त्यांना त्या दृष्टिकोनातून समाजाची एक विभागणी करण्यात आली. याचा पुढचा स्टेप असतो की आपल्या विषयातील पारंगता बघता समाजामधचं विभागीकरण. ब्राह्मण समाजाला सांगण्यात आलं की तुम्ही वेदांचं करा, मंत्र करा आणि इतर सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये करा. त्याच्यानंतर जो वर्ण सिस्टीम माहिती आहे तुम्हाला, 4 सिस्टीम असतात त्याच्यामध्ये वेद असतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर डिव्हिजन ऑफ लेबर करण्यात आलं की प्रत्येकाला काही काही काम वाटून देण्यात आलं. ठीक आहे. मॉडर्न फिलॉसॉफी जर महात्मा गांधी यांचं तुम्ही बघत असाल तर महात्मा गांधींनी जातीला जन्माच्या आधारावरती विरोध केला, पण जातीला ते त्याच वेळी ऑन द बेसिस ऑफ एम्प्लॉयमेंट, डिव्हिजन ऑफ लेबर हा जे कार्याचं रूप आहे त्याच्यावर ते सपोर्ट केलं. थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल होतं. बाबासाहेब आंबेडकरांचं आणि त्यांचं ह्याच्यासाठीच थोडंसं फ्रिक्शन व्हायचं नेहमी, विचारांचे त्यांच्यामध्ये क्लॅश व्हायचं. तर डिव्हिजन ऑफ लेबर केलं जातं. ब्राह्मणांना सांगितलं की तुम्ही हा भाग बघा, क्षत्रियांना सांगितलं तुम्ही वॉर, युद्ध जे आहेत, आपल्या एक टेरिटरी आहे ती अखंड कशी राहील त्याचा तुम्ही विचार करा. त्याच्यानंतर व्यापारी वर्ग येतो. व्यापारी वर्गाला सांगितलं की इकॉनॉमी, एक फॉर्मल इकॉनॉमी कशी असेल, उत्पन्न आणि फॉर्मल इकॉनॉमी कसं. आणि शूद्र म्हणजे ह्या सर्व जे वरचे समाज आहेत तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी आणि जे राहिलेले सो कॉल्ड लोअर लेवलचे जे काम आहेत ते पूर्ण करण्यासाठी अशा एका वर्ण सिस्टीमाची, वर्ण सिस्टीम इज नथिंग बट द डिव्हिजन ऑफ लेबर. तुम्ही इकॉनॉमी मध्ये देखील ही कन्सेप्ट शिकाल की डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे काय. तर अशा गोष्टींच्यासाठी समाजामध्ये वेगवेगळ्या एकमेकांच्या गरजा, कोणत्या गरजा, जसं मी सांगितलं त्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाजाची विभागणी केली जाते. विभागणी करून थांबू शकतो का आपण? जसा जसा समाज वाढत जाईल तशा तशा गरजा देखील डायनामिक होत जातात, बदलत जातात. मग इकॉनॉमीची दुसरी कन्सेप्ट आहे, सोपी कन्सेप्ट काय, तुम्ही देखील बघितलं असेल, डिमांड अँड सप्लाय. हे सगळीकडे लागू होतं, आधीपासून लागू होत आहे. महागाई वगैरे तुम्ही हे सर्व बघता जेव्हा डिमांड सप्लायचा मिसमॅच होतो. मग जेव्हा लोकांच्या गरजा वाढत असतात, गरजा डायनामिक होतात, डिमांड्स वाढतात आणि जे काही नेमून दिलेल्या गोष्टी आहेत, तो पर्टिक्युलर डिव्हिजन ऑफ लेबर जो केलेला आहे तो पर्टिक्युलर भाग जर आपल्याला तो डिमांड सप्लाय मॅच करू शकत नसेल तर काय होतं, संसाधन कमी आणि जर मागणी जास्त झाली तर काय सुरुवात होती, कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन सुरू होतं. ज्या समाजाला वेगवेगळ्या लोकांना गरज आहे एखाद्या कमी प्रोड्यूस होणाऱ्या गोष्टींची तेव्हा सुरू होतं कॉम्पिटिशन. ठीक आहे. सर्व समाजातील लोक किंवा समाजातील त्या वेगवेगळ्या लोकांचा गट बनतो आणि ते लोकांचा गट
कमी असलेल्या संसाधनावरती आपला हक्क जमवायचा प्रयत्न करतात. समजलं? उदाहरण, तुमच्या गावामध्ये जर समजा एकच कुंभार असेल, ठीक आहे, आणि वयस्कर कुंभार आहे असं समजा, हे हायपोथेटिकल समजा, आणि तो एका 10 मडक्यांचंच महिन्याभरामध्ये उत्पादन करत असेल, आणि गावामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड झालेली आहे. सर्वांना मातीचं मडकं पाहिजे उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पिण्यासाठी. अशा वेळी काय होईल? कॉम्पिटिशन वाढेल. कुंभाराला हा देखील नाही आहे की मी आज 10 रुपयाला असलेलं मडकं 100 रुपयाला विकतो, कारण की माझ्याकडे मागणी जास्त आहे पण माझी कॅपॅसिटी कमी आहे. कुंभार जर कॅपेबल असेल तर तसं करू देखील शकेल, जर इनकॅपेबल असेल तर बाकी समाज त्याच्यावर दबाव येईल. मग याच्यामध्ये कॉम्पिटिशनचा रूपांतर जेव्हा एक्स्ट्रीम कंडिशन होतं त्यावेळी कन्फ्लिक्टमध्ये होतं, संघर्षामध्ये होतं. आणि जे काही तुम्हाला संघर्ष दिसतात समाजामध्ये त्यातले जवळपास 80% संघर्ष हे या प्रोसेसमधून गेलेले असतात. लक्षात येते? समाजामध्ये कोणताही संघर्ष बघा तुम्ही, दोन जातीमध्ये असलेला तेढ असू दे, दोन धर्मामध्ये जेव्हा भांडणं होतात ते बघा, जास्त नाही आपल्या घरामध्ये बघा, भाऊ बहिणी मधलं संघर्ष बघा, दादाला ते दिलेलं आहे किंवा दीदीला ते दिलेलं आहे आणि मला हे दिलेलं नाही आहे. दादाला सर्व तुम्ही गोष्टी देता, दीदीलाच तुम्ही सर्व गोष्टी देता, मलाही देत नाही आहे. मला देखील पुण्याला जायचं आहे, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी जायचं आहे, माझा महिन्याभराचा खर्च एवढा आहे. बऱ्याचशाच मिडल क्लास मधून जे येतात लोक, घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे होत असतं की घराचं इन्कम तर एवढंच आहे, आपण ह्या सर्व गोष्टी कसं मॅनेज करू. ठीक आहे, तर प्रत्येक लेवलला वेगवेगळ्या स्वरूपात हे संघर्ष, आधी कॉम्पिटिशन आणि नंतर कन्फ्लिक्ट आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, आता जर जगामध्ये तुम्ही विचार केला तर मोठ्या प्रमाणात चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये एक प्रकारचं कॉम्पिटिशन सुरू आहे. कन्फ्लिक्ट मध्ये अजून देखील ते रूपांतर झालेलं नाही आहे, पण ते येणाऱ्या काळात जर होणार असेल तर असं बरेच जाणकारांचं मत सांगतं की सध्या जे लेवलचं कॉम्पिटिशन सुरू आहे त्याचं कन्फ्लिक्ट मध्ये कधीही रूपांतर होऊ शकेल. सर्व तुम्ही बघा ह्या पद्धतीचं कॉम्पिटिशन आणि कन्फ्लिक्ट होत असतं. असे कॉम्पिटिशन आणि कन्फ्लिक्ट होऊ नयेत किंवा कॉम्पिटिशनचं कन्फ्लिक्ट मध्ये रूपांतर होऊ नये ह्यासाठी समाज काहीतरी करत असतो. समाज आहे ना पूर्ण एक सर्कल किंवा सेल्फ रेग्युलेटिंग बॉडी देखील आहे. समाज आधी प्रॉब्लेम बघतं, त्या प्रॉब्लेमाचं जर कॉम्पिटिशन मध्ये रूपांतर होत असेल तर त्याच्यावरती सोल्युशन देखील देत असतं आणि असे प्रॉब्लेम्स परत होऊ नयेत ह्यासाठी प्रयत्न देखील करत असतो. समाज म्हणजे असं काही फक्त एक वरती किंवा देव देव काहीतरी करताय असं नाहीये. समाजातील लोक, जे शहाणी लोक असतात ते येतात एकत्र आणि त्यांनी काहीतरी एक संस्था निर्माण करतात. त्याला म्हटलं जातं, जे आपण शिकणार आहोत त्याला म्हटलं जातं सोशल इन्स्टिट्यूशन्स किंवा सोशल कन्स्ट्रेंट्स. सोशल इन्स्टिट्यूशन म्हणजे सामाजिक संस्था. समाजाचा समतोल जर राखायचा असेल तर सामाजिक संस्थांचं महत्व खूप मोठ्या प्रमाणात. कोणत्या कोणत्या सामाजिक संस्था तुमच्या आजूबाजूला आहेत असं तुम्हाला वाटतं? सांगा. जे सोसायटीमध्ये समतोल राखण्यासाठी मदत करतात आणि संघर्ष होऊ देत नाही. कायदे आहेत, कायदे आहेत. अजून पोलीस देखील आहेत, कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस देखील आहेत. सिंगम सारखे पोलीस असेल तर ते समाजामध्ये बदल देखील घडवतात. अजून सामाजिक संस्था आणि सामाजिक बंधने, सोशल कन्स्ट्रेंट्स. तुमच्या प्रत्येकांच्या वरती मूल्यांच्या रूपात काही बंधने घातलेली आहेत समाजाने. पाश्चिमात्य संस्कृती जर इथं असती तर हे जे आपण वेगवेगळे बघतोय, मुली इकडे बसलेत मुले इकडे बसलेत, हे तुम्हाला बघायला मिळालं असतं. हे तुम्हाला मे बी बघायला मिळालं नसतं. सर्वजण जोडी जोडीने बसले असते जर जोडी असते तर.
जोडी असते तर जोडी बनवणं इथं अवघड भारतीय समाजामध्ये, आणि त्याचे कपल जे असतात आपल्या भाषेमध्ये, जर जेनजी, तुम्ही आता सर्व जेनजी आहात, जेनजी म्हणू शकतो ना तुम्हाला. झेड जनरेशन, जनरेशन काय असते कल्पना तर आहे, तुम्ही यू बिलॉंग्स टू द जेन झी. ते देखील समाजाचे वैशिष्ट्यच आहे. समाजामध्ये जसं समाजामध्ये मोठ्या एका 10-12 वर्षाच्या कालांतरानंतर आपण एक वेगळ्या प्रकारचा बदल दिसतो, तेव्हा समाजाच्या जनरेशन्स मध्ये देखील आपण विभागणी केलेली आहे. तर तुम्ही सर्व जनजी आहात. तुमच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर जे सो कॉल्ड कपल कल्चर आहे ते वेस्टर्न याच्यामध्ये तुम्हाला जास्त असतं. इथं भारतीय समाजामध्ये कपल बनवणं आधी अवघड. काही लोक पारंगत असतात, खूप लवकर बनवतात, तर काही लोकांना वेळ लागतो, आणि ते बनल्यानंतर त्याचं सोशली एक्सप्रेस करणं दुसरा चॅलेंज आहे. बरेचसे लोक कपल होतात पण झाकून झाकून चालू असतं. असं का? विचार केला असं का? हे जे तुमच्या मनावरती बिंबवलेलं आहे समाजानं आधीपासून मूल्यांच्या रूपात, त्यालाच म्हणतात सोशल कन्स्ट्रेंट, सामाजिक बंधने. आता समजा तुम्ही तुमच्या कुणास तरी असा संपर्क आला असेल की तुम्ही दोन कपल पार्क मध्ये बसलेला आहात. ठीक आहे, पुण्यामध्ये खूप छान छान पार्क आहे, तुम्ही जाऊ शकता. पार्क मध्ये बसलेला आहात तुम्ही, तुमचं डिसेन्सी मेंटेन जरी करत बसला आहात, तुम्ही काहीतरी हसून वगैरे तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत तुम्ही बोलत आहात. समाजातील एकदम प्रौढ 60-70 वर्षामध्ये जे म्हातारे असतात, ठीक आहे, ते ते जर तुमच्या भोवती तुमच्या आजूबाजूने जात असतील तर ते असे बोलणार, ते काहीच बोलणार नाही तुम्हाला. पण जे त्या पद्धतीने बघणार, तुम्हालाच ऑकवर्ड वाटेल. तर तुम्ही परत एकदा विचार करणार की मी खूप चिटकून बसलो आहे की मी थोडंसं लांब होऊन बसलो. तर हे काय? हे काय? सामाजिक बंधन आहे तुमच्यावर. आपल्या समाजाचे ABC अमुक अमुक वैशिष्ट्ये आहेत. त्या वैशिष्ट्यांचं, त्या मूल्यांचं पालन करायचं आहे आपल्याला. हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. घरातून शिकवलं जातं, मित्रमैत्रिणींच्या मधून शिकवलं जातं, भाऊबंधांच्यातून शिकवलं जातं, आणि शिक्षणामधून शिकवलं जातं. ती डिसेन्सी आपण जी इनडायरेक्टली मेंटेन करत आहोत, ती आहे सामाजिक बंधने. मग सामाजिक बंधने चुकीची असतात की बरोबर असतात? जे कपल आहेत ते म्हणणार चुकीचे, जे नाही आहेत, नाही नाही सर बरोबर आहे. जे बरोबर आहे आणि जे एक्स्ट्रीम लेवलला त्या असतात, ज्यांना असं वाटत असेल की आपलं तर कधीच बनणार नाही आहे जोडी, मग ते करतात बजरंग दल जॉईन. माझ्या वाटेला जे सुख येत नाही ते दुसऱ्यांच्या वाटेला देखील न येण्यासाठी चेष्टेचा भाग आहे. पण समाजातील असे काही गट जे समोर येतात, त्यांना असं वाटतं की समाजामध्ये हे जे मूल्य आहेत, सामाजिक बंधनांचं जे इनडायरेक्टली आपण अप्लाय करतो, ते समाजामध्ये ते समतोल ठेवण्यासाठी, ते बंधनं ठेवण्यासाठीची जबाबदारी आपली आहे. म्हणून हे असे विजिलांटे ग्रुप, सोशल विजिलांटे ग्रुप जे म्हणतात, ते समोर येतात. हा जरी चेष्टेचा भाग असेल तरी तुम्ही बघता की काही काही वेळा मॉब लिंचिंग होतं. काही काही लोक जे गो हत्या करतायत असं समजून समाजातील काही विशिष्ट लोक त्यांच्यावर हल्ला करतात, आणि त्यांचे मृत्यू देखील होऊ शकतो. असं होतं. मग हे बजरंग दल किंवा या समाजातील असे ग्रुप्स जे स्वतः असं समजतात की समाजामध्ये समतोल निर्माण करण्यासाठी किंवा सामाजिक कन्स्ट्रेंट ठेवण्यासाठी ची जबाबदारी त्यांची आहे, ते इनडायरेक्टली असे समाजामध्ये समतोल निर्माण करत असतात. कोणतीही गोष्ट थोड्याफार प्रमाणामध्ये एका विशिष्ट लेवलपर्यंत चांगली असते, पण जेव्हा त्याचं अशा बजरंग दल किंवा विजिलांटी ग्रुपमध्ये कन्व्हर्जन होतं, तेव्हा ती समाजाला हानिकारक देखील ठरू शकते. समजलं? दुसरा मी भाग म्हटला की सोशल इन्स्टिट्यूशन्स, सामाजिक संस्था. याच्यातील एक सामाजिक संस्था यांनी म्हटलं की कायदे. बरोबर आहे. पण सामाजिक संस्था जेवढ्या हे सामाजिक संस्थांचा आपण दोन भागामध्ये विभागणी करू शकतो, फॉर्मल, इनफॉर्मल. हे ह्यांनी जे बोललं ते होतं फॉर्मल. इनफॉर्मल जर बघायला गेलं तर सामाजिक संस्था भरपूर आहेत. जसं की कुटुंब ही एक सामाजिक संस्था आहे. कुटुंब ही एक सामाजिक संस्था आहे.
त्या संस्थेचे किती तुमच्यावर निर्बंध आहेत. आणि संस्था ह्या फक्त निर्बंध लादण्यासाठीच असतात असं नाहीये. तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी, मूल्य रुजवण्यासाठी आणि तुम्हाला एक उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी देखील ह्या संस्था देखील काम करत असतात. तर समाजाचा आणि भारतीय समाजाचा जर जो पाया असेल किंवा पायाभूत घटक जर असेल, जो सर्वाला बांधून ठेवतो असं म्हणत असेल, तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो संस्था असेल, महत्वाची जी संस्था असेल ती म्हणजे कुटुंब. भारतीय कुटुंब व्यवस्था ही भारतीय समाजाचे असे बरेचसेच वैशिष्ट्य आहेत. मी हा प्रश्न नंतर देखील विचारेन. जेव्हा केव्हा आपण इंडियन सोसायटीचा बॅच पूर्णपणे सुरुवात करू, तेव्हा मी हा प्रश्न विचारेन तुम्हाला. भारतीय समाजाची जी वैशिष्ट्ये आहेत ती आधी वेगळी होते प्राचीन समाजापासून, आता वेगळी आहेत. पण काही समानता देखील आहेत. जे प्राचीन गोष्टी प्राचीन समाजामध्ये होते आणि आता देखील आहेत. अशा जे कन्सिस्टंटली फीचर्स आहेत, कन्सिस्टंट फीचर आहेत जे बदललेले नाही आहेत. थोडासा त्याच्यामध्ये स्वरूप बदलू शकतं, पण त्याचा जो गाभा आहे तो बदललेला नाहीये. जसं कुटुंबामध्ये मोठ्यांचा आदर करणे. आपण बऱ्या प्रकारे कुटुंब असेल आणि कुटुंबातील बाहेरचे व्यक्ती जरी असतील तरी जे मोठे व्यक्ती आहेत त्यांचा आपण आदर करतो. हे जे मूल्य आहे हे खूप सेंचुरीज हे बदललेलं नाही आहे. ठीक आहे, शतक हे बदललेलं नाही. का? तर एक कारण आपल्याला सांगता येईल की समाजामध्ये जी सर्वात महत्वाची संस्था आहे ती म्हणजे कुटुंब आणि त्या कुटुंबाने रुजवलेली मूल्ये. आता मी एक तुम्हाला हिंट दिला की कुटुंब ही एक संस्था आहे. अजून कोणत्या संस्था तुम्हाला सांगता येईल ज्या महत्वाच्या आहेत असे सामाजिक समतोल राखण्यासाठी? शाळा देखील एक संस्था आहे, पण त्याला आता तर आपण फॉर्मलचा दर्जा देतो. आधी जी गुरुकुल पद्धत होती ती इनफॉर्मल होती. आता आपण एक फॉर्मल पद्धतीने आपण एज्युकेशन सिस्टीमला बघतो. शाळा देखील आहे. मंदिर कोणी म्हटलं का आता? मंदिर म्हटलं? अगदी बरोबर आहे. तुम्ही जर जेव्हा इतिहासाचा अभ्यास कराल, इतिहास जेव्हा तुम्हाला होईल, प्राचीन युगातील इतिहास वगैरे, बरेचसेच राजांनी वेगवेगळे मंदिरं बांधलीत. तुम्हाला आज देखील तुम्ही भारतामध्ये कुठेही प्रेक्षणीय स्थळावरती गेला तर 4थ्या 5व्या शतकापासून जे गुप्ता पिरियड पासून मंदिर बांधण्याचा प्रकार सुरू होतो आणि त्याचा जनित जर 9व्या 10व्या शतकामध्ये तुम्हाला मोठमोठे मंदिरं बघतात. तर मंदिरच्या आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणात इकॉनॉमी असायची. त्या मंदिरमध्ये जे न्यायनिवाडे असायचे त्या मंदिरमध्ये देखील व्हायचे. चोला एम्पायरचे तर मंदिरामध्ये विशिष्ट भाग असायचे जिथं न्यायनिवाडे होऊ शकतात. खाप पंचायत सारखा प्रकार. आपल्या देखील समाजामध्ये तुम्ही कधीतरी वडिलांच्याकडून वगैरे ऐकलं असेल की समाजामध्ये आधी वेगळी व्यवस्था होती. कायदे वगैरे आता आलेत. न्यायपंचायत वगैरे ह्या सर्व गोष्टी होत्या. तर त्या मंदिरामध्ये व्हायच्या. का व्हायच्या? मंदिराला पवित्र ठिकाण मानले जाते, तिथं न्याय आपण लोकांना देऊ शकतो. मंदिर देखील एक सामाजिक संस्था आधी होती, पण आता आपण धर्मनिरपेक्ष हा देखील आपल्या एक समाजाचे वैशिष्ट्य आहेत. म्हणून आपण बघताना मंदिर ही सामाजिक व्यवस्था किंवा मंदिरपेक्षा आपण जर म्हणायचं असेल तर रिलिजन ही एक सामाजिक संस्था आहे. आणि भारतीय समाजावरती जर कुटुंबानंतर जास्त कुठल्या सामाजिक संस्थेचा जर प्रभाव असेल तर तो आहे धर्म. आपल्या धर्मामध्ये जी मूल्य आपल्याला सांगितली जातात ती बरेचसेच मूल्य आपण कॅरी फॉरवर्ड करतो. इनडायरेक्टली आपल्याला माहित नसतं की आपण करतोय, पण आपल्याला त्या धर्मामध्ये ते सांगितलेलं आहे. मान्य? प्रत्येक धर्मामध्ये हे देखील सांगितलेलं आहे की आपण गुण्यागोविंदानं सामाजिक शांतता निर्माण करू, एकमेकास सहाय्य करू, दान एकमेकाला किंवा गरजू व्यक्तीला दान करणं हे बऱ्याचशा धर्मामध्ये पुण्य समजलं जातं. मला सांगा बरेचसेच लोक जे दान करतात ते दान करायच्या इच्छेने करतात की मला पुण्य मिळेल म्हणून करतात? जर त्या धर्माने सांगितलं नसतं की दान केल्यानंतर असं काही विशेष पुण्य वगैरे मिळतं, अशी कोणती कन्सेप्टच नसते, तर किती जणांचं मन स्वच्छ असतं आणि त्यांनी दान केले असते? आपण म्हटलं तर दान हे पुण्य काम आहे आणि त्यातून मला काही परतीची अपेक्षा नाही, म्हणूनच आपण दान करतो. बरेचसेच लोक असं म्हणतात की मला काही परतीची अपेक्षा नाही आहे, एका गरजू व्यक्तीला मी दान केलं आणि पुढे गेलो.
पण बॅक ऑफ द माइंड कुठेतरी बऱ्याचशाच लोकांच्या मध्ये हे सुरू असतं की मला याचा काहीतरी पुण्य फळ भेटेल. की पाप पुण्य हे जी कन्सेप्ट आहे, हे जे धर्मानं आपल्या समाजामध्ये रुजवलेली आहे, हा खूप भारतीय समाजामधील एक विलक्षण आणि अविभाज्य भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. समाजामध्ये चांगलं जे आहे ते टिकलेलं आहे, कारण की हा जो तराजू आपल्याला दिसतो पाप आणि पुण्याचा, तो त्याच्यावरती. आणि ह्याला एव्हिडन्स देखील देतात जे आहे ते. या व्यक्तीनं अमुक अमुक व्यक्तीनं अशी गोष्टी केली त्याच्यामुळे त्याच्या पापाचं फळ त्याला लगेच मिळालं. आधी तर अशी कन्सेप्ट होती की आपल्याला म्हटलं जायचं की हे गेल्या जन्माचं पुण्य आहे किंवा पाप आहे. तुम्ही ऐकलं असेल की गेल्या जन्मामध्ये तुम्ही काहीतरी केलं असाल त्या ह्या जन्मामध्ये तुम्हाला फळ मिळतंय. पण तुम्ही आता हे देखील ऐकता की हे कलियुग आहे. जे आहे ते इथंच भोगायला पाहिजे. आणि आता तर 5Gचा जमाना आहे तर इन्स्टंट जस्टिस जे आहे ते देवाकडूनच मिळत असतं. आणि अशा ज्या काय म्हणतात कोइन्सिडन्स जे होतात. तुम्ही एखाद्याला पाठीवरती मार देऊन गेलात आणि बाहेर जाताना तुम्हाला ठेच लागला. हा एक कोइन्सिडन्स आहे. बाकीचे व्यक्ती काही व्यक्ती ह्याचं रूपांतर त्या ह्याच्यामध्ये करतील की हे कर्माचे फळ असतात. अशा बऱ्याच वेगळ्या गोष्टी होत असतात. आणि धर्म आणि धर्माच्या रिलेटेड जे व्यक्ती आहेत, जे धर्मातील जे जे काही लिहिलेलं आहे, जी गोष्ट आहे महत्वाची, जे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात, जे त्यांना आपण धर्मगुरू म्हणतो. धर्माचा विचार करताना फक्त तुम्ही हिंदू धर्माचाच विचार करायला पाहिजे असं नाही. भारतीय समाजामध्ये वेगवेगळे धर्म आहेत. प्रत्येक धर्माचा ठसा वेगवेगळा आहे. पण प्रत्येक धर्मामध्ये जर कॉमन बघायला गेलं तर धर्मगुरू तुम्हाला मिळणार. कारण की धर्म हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. धर्मामध्ये वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. वेगवेगळे विद्वान झालेले असतात. त्या विद्वानाचं काय म्हणणं आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत असतात. आता हा डाटा ट्रान्सफर आहे. वेदांच्या मध्ये काय लिहिलेलं आहे त्याचं इंटरप्रिटेशन एका वेगळ्या व्यक्तीने केलेलं असतं. ते इंटरप्रिटेशन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे करत असतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये लॉस्ट इन ट्रान्सलेशन किंवा कम्युनिकेशन गॅप देखील असतो. तुम्ही तो लहानपणी कधी गेम खेळलात? असा एक सर्कल असतो, ग्रुप ग्रुप असतं आणि एक व्यक्ती एक वाक्य बोलत असतो, तो पुढच्याला कानामध्ये सांगत असतो. तो व्यक्ती त्या पुढच्याला कानामध्ये सांगत असतो. असं ट्रान्सफर केल्यानंतर शेवटचा व्यक्ती जो वाक्य बोलतो तो कम्प्लिटली वेगळं असतं. पहिला व्यक्ती जो बोललेला असतो. कधी तुम्ही खेळलात हा गेम? खूप छान गेम आहे. याचा वेगळ्या वेगळ्या इंटरप्रिटेशन खूप निघतात, की हा एक बोललेला असतो आणि त्याच्यामध्ये हा जो प्रकार आहे, ह्याच्यामध्ये काय होतात, की समाजाची जी महत्त्वाची मूल्य किंवा जी बेसिक किंवा जे कोर कन्सेप्ट असतात, ती कुठेतरी डायल्यूट होतात आणि आपल्यापर्यंत येतं ते हे होतं. आपल्याला सांगितलं जातं, की अमावास्येला या गोष्टी केल्या पाहिजेत, पौर्णिमेला या गोष्टी पाहिजेत. हां, मग तर अशा गोष्टींचं जेव्हा डायल्यूशन होतं, तेव्हा अंधश्रद्धेमध्ये देखील रूपांतर होतं. आपल्याला सांगितलं जातं, की सूर्यग्रहणच्या वेळी हे केलं पाहिजे किंवा अमावास्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी अमुक-अमुक गोष्टी केल्या पाहिजेत. ठीक आहे आणि बरेचसे लोक आपले काही-काही लोक असतात त्यांच्या मनामध्ये प्रत्येक गोष्टीला क्वेश्चन करायचे असतं, ते क्वेश्चन करतात. पण काही लोक आपण निमूटपणे ऍक्सेप्ट देखील करतो. बऱ्याचशाच लोकांच्या घरामध्ये सांगितलं, की मंदिरामध्ये जावा, मंदिरामध्ये आज हा वार आहे, ह्या मंदिराला जावा. तर आधीच्या लोकांनी जेव्हा हे कन्सेप्ट तयार केले असेल, त्यांच्या मागे काहीतरी त्यांचा उद्देश असेल. आता आपण जातो देवाचं दर्शन घेण्यासाठी किंवा काहीतरी मागण्यासाठी. मे बी, मे बी मी म्हणत नाहीये, की कम्प्लिटली. मे बी त्यावेळेच्या लोकांचा असा उद्देश असेल, की मंदिरामध्ये जाऊन आपल्या मनाला थोडीशी शांती मिळते. आपल्या मनामध्ये जे कन्फ्युजन्स असतात, ते आपण कोणातरी बोलू शकतो. देवाला आपण कन्वे करू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला शांतता मिळेल. मंदिर हे एक पवित्र असलेलं, जिथे शांतता मिळेल असं एक ठिकाण आहे. त्यासाठी लोकं जात असतील. तुमच्यातील देखील काही जण लोकं जात असतील. मनाची शांती मिळवण्यासाठी. दरवेळेस काहीतरी मागणं आहे, माझा पेपर आहे, मला 80% पडव, 90% पडव, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी पहिल्या प्रयत्नात निघो. असे असे जे तुमच्यातील बरेचसे लोकं नेक्स्ट अटेम्प्ट देणार असेल 2025चा. बरोबर आहे ना? पण काही-काही लोकं 2-2 वर्षाचा प्लॅन देखील घेऊन येतात. तर बऱ्याचशा लोकांची इच्छा असते, की पहिल्या प्रयत्नामध्ये मी चक्रव्यूहामधून खरंच हे एक प्रकारचं चक्रव्यूह आहे. तुमच्या सुरुवातीला जे मुलं असतात त्यांच्यामध्ये खूप असं असतं, की इंटरेस्टिंग असतं, की अ, सर्व गोष्टी पॉझिटिव्ह दिसत असतात. पहिल्या, दुसऱ्या अटेम्प्टमध्येच मी निघतो. माझा अभ्यास आहे आणि तुमच्यातील काही लोकं लकीली निघून देखील जातील. लकीली निघून गेल्यानंतर त्या लोकांनी असं बिलकुल देखील समजायचं नाही, की ते खूप मोठे 30 मार्काने आहेत. ते खूप मी आधीपासून विद्वान आहे आणि एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. ब बऱ्याचशाच गोष्टींचं
सुवर्ण मध्य सांधणं म्हणजे स्पर्धा परीक्षेतलं यश असणे. आणि बरेचसेच लोक साधतील. बरेचसेच म्हणजे जेवढे वॅकन्सी आहेत तेवढे, त्यांचा तो सुवर्ण मध्य साधला जातो. पण हे काय म्हणलं चक्रव्यूह आहे. अभिमन्यू, तुम्ही सर्व आजपासून अभिमन्यू आहेत असं समजा, आणि तुम्हाला अर्धवट नाही तर पूर्ण माहितीची गरज आहे आणि ती मिळावी यासाठी हे क्लासेस आहे. अभिमन्यूचा हा इश्यू होता की त्यानं गर्भामध्ये असताना अर्धवट माहिती ऐकली होती आणि त्यानं आत गेला होता. तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल याची जबाबदारी अशा क्लासेसची, अशा समाज व्यवस्थेची आहे. ठीक आहे. माझ्या बरोबरचे जे मुलं होते, जे आम्ही 4-5 वर्ष आता या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आहोत, तर अजून एक अटेम्प्ट देऊ की थांबू? अजून एक अटेम्प्ट देतो. एक अटेम्प्ट म्हणजे 1 वर्ष. तर त्या चक्रव्यूहामध्ये कधी बाहेर पडायचं आहे? पडायचं तर आहे की नाही? बऱ्याचशाच वेळा म्हणतात की हार नाही म्हणणं, हार नाही म्हणणं. शेवटी आपल्याला यश मिळेल. पण हे शेवटचं यश कधी असतं हे कोणाला नाही माहित. हे सर्व गूढ गोष्टी आहेत. ठीक आहे. तर कुठे होतो आपण? कुठेपर्यंत आलो होतो? सामाजिक संस्था. तर धर्म एक सामाजिक संस्था आहे. कुटुंब एक सामाजिक संस्था आहे. नातेसंबंध, आपले रिलेटिव्ह, आपली भावकी, आपण जे महाराष्ट्रामध्ये शब्द वापरतो भावकी, भावकी देखील मोठ्या प्रमाणात निर्बंध लादण्याचं काम जास्त करून निर्बंध लादण्याचंच काम करतात. तुमचा जो मोठा दादा असेल, हे करू नको, ते करू नको. उलट जर तुम्ही लहान असाल तर तुम्हाला कामं आणि वेगळी लागतात. आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात देखील एखादं आता लग्न हे एक समारंभ असेल तर भावकीची भूमिका किती असते? कुटुंबापेक्षा भावकी नाराज नाही झाली, हे आपण नेहमी प्रयत्न करत असतो. भावकीचे काहीतरी रूल्स असतात, ते आधीच्या काळापासून असतात की अमुक अमुक ठिकाणीच लग्न झालं पाहिजे किंवा अमुक अमुक आडनावाचेच लोकांच्या मध्ये लग्न झालं पाहिजे, अशा संस्था असतात. त्या निर्बंध लादण्याचं काम करत समाज. ह्या झाल्या इनफॉर्मल. फॉर्मल संस्था जर बघायला गेल्या तर आधीपासून संस्था आहेत. आता मी जर म्हटलं तर आधी राजेशाही होती, ती देखील एक सामाजिक संस्था होती. राजांनी समाजासाठी काहीतरी रूल्स घालून देणं हे एक समाजाची एक व्यवस्था होती, एक सामाजिक संस्था होती. आता काय आहे? लोकशाही. ठीक. तर हे लोकशाही मेंटेन करण्यासाठी ही एक संस्था आहे. लोकशाही ही एक देखील एक संस्था आहे. ह्या लोकशाहीच्या मार्फत आपल्याला समाजामध्ये सर्व लोकांचे कर्तव्य, सर्व लोकांचे अधिकार ह्या चांगल्या पद्धतीने असावेत, ह्यासाठी लोकशाहीनं काही पायाभूत जे नियम आहेत ते घालून दिलेले आहेत. जरी आपण म्हणत असेल की हे लोकांनी, लोकांच्यासाठी, लोकांनी निवडून दिलेलं जरी राज्य असेल, लोकशाही असेल, तर लोकशाहीच्या मार्फत आपल्याला कायदे वगैरे करणं हे त्याच्यातील एक भाग. समजतंय? समजतंय? कुठून आपण सुरुवात केलं होतो? की समाज कसा स्थापन होतो? तर समाजामध्ये असा म्युच्युअल इंटरॅक्शन होणं, म्युच्युअल अवेअरनेस होणं, एकमेकाच्या गरजा स्थापन करण्यासाठी एकत्रित येणं, त्याच्यानंतर नंतर डिव्हिजन ऑफ लेबर करणं. त्या डिव्हिजन ऑफ लेबर केल्यानंतर डिमांड सप्लायचा जेव्हा मिसमॅच होतो तेव्हा कॉम्पिटिशन आणि काही काही वेळा कन्फ्लिक्टमध्ये रूपांतर होतं. तर असं होऊ नये म्हणून समाजामध्ये समतोल राहावा, समाजाची व्यवस्था कंटिन्यू राहावी, यासाठी आपण सामाजिक संस्था आणि सामाजिक निर्बंध जे आहेत सामाजिक संस्थामार्फत या सर्व गोष्टी करतो. पण सामाजिक संस्था आणि सामाजिक निर्बंध हे समाजामध्ये कालानुरूप होणारे बदल रोखू शकतात काय? रोखू शकतात काय? काही काही प्रमाणात येस, काही काही प्रमाणात नो. असे बदल जे समाजासाठी कालानुरूप विघातक ठरलेले आहेत, चुकीचे ठरलेले आहेत, समाजाच्या बदलत्या मूल्यांच्या नुसार ज्यांचं स्थान राहिलेलं नाही आहे, त्या सामाजिक व्यवस्था, सामाजिक संस्था टिकवू शकलेल्या नाहीत. समजले मी काय म्हटलं? समाजातील अशा बऱ्याचशाच गोष्टी जे कालानुरूप बदललेल्या मूल्यांच्या सोबत टिकलेले नाही आहेत किंवा जे चुकीचे ठरले, त्यांचं जतन सामाजिक व्यवस्था किंवा सामाजिक निर्बंध करू शकलेले नाही आहेत. ते कालानुरूप बदलच झाले. पण जे व्यवस्था, ज्या गोष्टी ह्या समाजाच्या बदललेल्या मूल्यांच्या नुसार देखील महत्वाचे आहेत, पॉझिटिव्ह आहेत, ते सामाजिक संस्था नेहमी जपून ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ
काय सांगता येईल? काय सांगता येईल की असे कोणतेही मूल्य जे समाज विघातक होते, समाजाला चुकीचे ठरले होते कालानुरूप, ते बंद झाले. माहित आहे तुम्हाला? सांगा. सतीप्रथा, अस्पृश्यता. सतीप्रथा, अस्पृश्यता टिकवण्यासाठीच वर्ण व्यवस्था आली होती. याच्यासाठी आली नव्हती, पण कालानुरूप वर्ण व्यवस्थेमार्फत किंवा काही संप्रदायांच्या धर्मगुरूंच्या किंवा जातीचे जे प्रमुख आहेत त्यांच्या मार्फत ह्या गोष्टी टिकवल्या गेल्या होत्या. पण ब्रिटिश किंवा जी मॉडर्न फिलॉसॉफी आहे, वेस्टर्न फिलॉसॉफी आहे, त्यांची जी मूल्य आहेत, समानता, प्रायव्हसी सर्वांच्या किंवा व्यक्तिविशेष स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, समानता, ही जी मूल्य आहेत मॉडर्न, त्या मूल्यांच्या दृष्टिकोनातून ह्या सामाजिक व्यवस्था हा खूपच मागे होत्या. त्यामुळे ह्या ज्या संस्था होत्या त्या सामाजिक व्यवस्था टिकू शकल्या नाहीत, तर त्या कालबाह्य झाल्या. अशा खूप करोड प्रथा, जसं सती जसं म्हटलं. आता एक रिसेंटली नेटफ्लिक्स वरती पिक्चर आलाय महाराज म्हणून, बघितलाय तुम्ही? तुमच्यातील काही ज्यांचा मूवी हा छंद असतो, बघत असतात. महाराज म्हणून एक ट्रू बेस्ड स्टोरी आहे. जसं देवदासी सिस्टीम आहे, तुम्हाला माहित होती? देवदासी सिस्टीम होती कधीतरी. काय होती? तुम्ही कधीतरी ऐकणार शिकाल, माझ्या मते हिस्ट्रीमध्ये शिकाल. काय देवदासी सिस्टीम आहे? काही विशिष्ट महिला ज्या फक्त मंदिरामध्ये राहतील आणि देवांची पूजा करण्यासाठी किंवा देवांच्यासाठीच ते अर्पण केलेले आहेत, असा समज. सुरुवात एका चांगल्या कधीतरी भावनेने झाली असेल, पण कालानुरूप त्याच्यामध्ये देखील बदल झाले आणि अशा देवासाठी आपलं जीवन अर्पण केलेल्या महिलांचा लैंगिक शोषण करण्यात येत होतं, असं समाजाला दिसून आलं. तर महाराज ही जी मूव्ही सांगितलेली आहे, म्हटलो, तो आता रिसेंटली नेटफ्लिक्सवर आला. त्याच्यामध्ये देखील गुजरात आत्ता परवापर्यंत 19व्या शतकामध्ये, 1900 शतकाच्या सुरुवातीला अशी सिस्टीम होती गुजरातमध्ये एका भागामध्ये, की चरण स्पर्श या नावाखाली महिलांचा लैंगिक शोषण धर्मगुरूंच्या मार्फत होत होतं. ठीक आहे. मग ती केस गेली कोर्टामध्ये आणि बॉम्बे कोर्टचा 1862चा निकाल आहे. जेव्हा ब्रिटिशांची पायेमुळे जरा भारतामध्ये रुजली होती. तुम्ही जेव्हा आता अभ्यास कराल हिस्ट्रीचा आणि पॉलिटीचा, 1777 नंतर वेगवेगळे कायदे आले. त्या कायद्यामध्ये न्यायालयाचं प्रोव्हिजन काय होतं? आधी देखील कायदे होते, नाही असं म्हणता येणार नाही. तुम्ही जे म्हटलं ते कायदे. धर्मसंस्थांनी तयार केलेले मनुस्मृती, हे तुम्ही कधीतरी नाव ऐकलं असाल, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओपनली जाळलं होतं. ठीक आहे. मनुस्मृती इज नथिंग बट अ फॉर्मल सोशल कन्स्ट्रेंट. हा देखील एक कायदाच होता, एक कायद्याच्या स्वरूपातच बघितलं जात होतं त्याला. त्या मनुस्मृतीमध्ये काही कायदे होते प्रत्येक गोष्टींच्यासाठी आणि त्याच्या हे देखील होते. शुक्रनीती असेल, मौर्याच्या काळापासून शुक्रनीती होती. ह्या सर्वांमध्ये सर्वांना डोज अँड डोंट्स होते आणि उल्लंघन झालं तर काय त्याच्यावरती पनिशमेंट असेल, ह्या सर्व गोष्टी देतात. ब्रिटिश आल्यानंतर हे सर्व जे धार्मिक कायदे होते त्याचं रूपांतर फॉर्मल मॉडर्न लॉज मध्ये होत गेलं. काही काही धर्मांचे अजून देखील कायदे आहेत आणि सध्या जो वाद आहे तुम्हाला जो दिसतो कशाचा, समान नागरी कायद्याचा. जसं धर्म हे मी म्हटलं मनुस्मृती वगैरे आहे, तसंच शरिया आहे. शरिया हा देखील एका विशिष्ट मुस्लिम धर्मासाठी असलेला एक कायदा आहे, त्यांचा पर्सनल लॉज आहे. आपण कधीतरी वुमेन्स आणि जेंडर जस्टिस बद्दल जेव्हा आपण बोलू किंवा धर्मनिरपेक्षता या चॅप्टर मध्ये बोलू, तेव्हा आपण हे युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे, याच्या संदर्भात काय आहे, समान नागरी कायदा म्हणजे किती लोकांना असं वाटतं की हा एक आरक्षण रहित समाज स्थापन करण्याचा एक प्रयत्न आहे. समान नागरी कायदा म्हणजे सर्वांना आरक्षण नाही आहे आणि सर्व लोक एकसारखे असतील आणि कोणालाच समाजामध्ये आरक्षण नाही. असं किती जणांनी ऐकलंय आणि याच्यावरती विश्वास आहे किती जणांचा? पण असंच आहे असं समाजामध्ये असं तुम्हाला वाटतं? बऱ्याचशाच लोकांना देखील असं वाटतं, असं तुम्ही आता हात वर नाही करणार. तर बऱ्याचशाच लोकांना समाजामध्ये असं वाटतं की युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे आरक्षण रहित समाज स्थापन करायचा आहे, सर्व नागरिक समान, ह्याचा असा फॉर्मल अर्थ होतो. आणि बरेचसे तुम्ही गावातील देखील जे मोठे व्यक्ती आहेत, खास करून इलेक्शनच्या वेळी
इलेक्शनच्या वेळी असे बरेचसे लोक म्हणतात की काही नाही, या सरकारनं आलं, परत हे सरकार जर बनलं तर ह्या सरकारने सरळ सरळ समाज नागरिक कायदा करायला पाहिजे. त्यांचा म्हणण्याचा उद्देश असतो की आरक्षण वगैरे बंद केलं पाहिजे. पण युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे आरक्षणाचा संबंध आहे का? अजिबात नाही. एका धर्मातील सर्व धर्मातील सर्व व्यक्तींना समान कायदे असावे, समान स्वातंत्र्य असावे, याची गरज आहे. कारण की एका तर आहेच, बाकीच्या धर्मामध्ये देखील अशा विशिष्ट, खास करून महिलांना त्या धर्मातील काही गोष्टींचा, चुकीच्या प्रथांचा त्रास होतोय भरपूर. असं म्हणू शकतो की युनिफॉर्म सिव्हिल कोड इज मोर अबाउट जेंडर जस्टिस. महिलांना काही समान न्याय, समान स्वातंत्र्य देण्यासाठी जे आहे ते युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. त्याचं आपण डिटेलमध्ये बघू. ठीक आहे. याच्या आधी मी काय सांगत होतो, सामाजिक संस्था, लोकशाही आणि लोकशाहीमधून आपण अशा अशा संस्था निर्माण केलेल्या आहेत. तर तुम्हाला समजलं आपण जिथं सुरू केलं होतं तिथून समाजामध्ये व्यवस्था, तर हेच पाहायचं आहे. तर समाजाची वेगवेगळ्या जे जे विघातक गोष्टी होत्या त्या समाज सोडत गेला आणि नवीन नवीन गोष्टींचा अवलंब आपण करण्यात आलो. तर यालाच म्हटलं जातं की समाज कालानुरूप बदलत आहे. Society is not a static entity, it is a dynamic entity which is continuously changing over the period of time. ठीक आहे. तर समाजाची व्याख्या मी नंतर हवं तर करेन, त्यावेळी आपण लिहून घेऊ. आज काही लिहून घेण्याची वगैरे काही गरज नाही आहे. तर समाज हा डायनामिक आहे, तो कालानुरूप बदलत असतो, नवीन नवीन मूल्यांचं जतन करत असतो, नवीन नवीन मूल्यांचं इन्क्लुजन करत असतो, जुन्या महत्वाच्या मूल्यांचं जतन करत असतो. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. तर अशी समाजामध्ये कोणकोणती ठळक वैशिष्ट्ये आहेत आणि भारतीय समाजामध्ये कोणकोणती ठळक वैशिष्ट्ये आहेत, हे आपण या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. आणि या चॅप्टरमध्ये आपण या वेगवेगळ्या संस्था, कुटुंब, विवाह ही देखील एक संस्था आहे, नातेसंबंध, ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व संस्थांचा ह्या समाजाची ठळक वैशिष्ट्ये ठेवण्यामध्ये, जतन करण्यामध्ये, नवीन वैशिष्ट्ये आणण्यामध्ये कसा योगदान राहिलेलं आहे आणि या संस्थांमध्ये देखील काय बदल होत आहेत. आता विवाह ही एक संस्था आहे किंवा कुटुंब देखील एक संस्था आहे, ह्या संस्थेमध्ये देखील बदल होत आहेत. आधी विवाह कशा पद्धतीने व्हायचा, आज विवाह कसा होतोय. आज लोकांचा कल लिव्ह इन रिलेशनशिप कडे देखील आहे. विवाह आधीच्या समाजामध्ये बघत असाल तर मुलगा व मुलगी एकमेकाचा चेहरा देखील बघत नव्हते. आता फोटो वगैरे पाठवून, हा ठीक आहे, बघण्यासाठी आपण पुढे जाऊ शकतो, असं करतो. काही काही जण जे उच्च लिबरल विचाराचे आहेत ते लिव्ह इन मध्ये जातात. जे खूप लॅव्हिश लग्न करण्यावरती विश्वास ठेवतात, ते डेस्टिनेशन वेडिंग करतात. ह्या सर्व कन्सेप्ट आधीपासून होत्या नाही. तर ह्या संस्थेमध्ये देखील बदल होतात. ठीक आहे. तर हे बदल देखील आपल्याला पाहायचे आहेत. आणि याचाच दुसरा भाग आहे. मग आपण महाराष्ट्रात, तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्र समाजामध्ये अशी काही ठळक वैशिष्ट्ये आहेत जे भारतीय समाजाच्या ठळक वैशिष्ट्यापासून थोडीशी वेगळी आहेत असं वाटतं? आपण अभ्यास करू, पण आता तुम्हाला जर सांगायचं असेल तर काय सांगता येईल की महाराष्ट्राचे सर हे एक महाराष्ट्रामध्ये वैशिष्ट्य वाटतं आणि बाकीच्या ठिकाणी थोडस हे दिसत नाही, तेव्हा आपण याला म्हणू शकतो की महाराष्ट्रीयन समाजाचं एक वैशिष्ट्य. आजपासून विचार करा, जेव्हा आपण सोसायटीचा क्लास करू फॉर्मली, तेव्हा मला सांग. ठीक आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या, आपण लहानपणापासून ऐकलेलो आहे, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. कोण कोण प्रकारच्या विविधता आहेत सांगा. भाषा, भाषानंतर काय, वंश, वर्ण आहेत, वर्ण जाती वेगवेगळ्या आहेत. धर्म म्हणू आलोय आपण, वेगवेगळे धर्म, वेगवेगळे संप्रदाय. एकाच धर्मामध्ये वेगवेगळे संप्रदाय असतात. हिंदू धर्मामध्ये वैष्णव आहे, शैव आहे,
आणि बरेचसेच वेगवेगळ्या संस्था जे वेगवेगळ्या समाज सुधारकांनी सुरू केलं. कबीरपंथी आहे, नाथपंथी आहेत संप्रदाय आणि जाती देखील आहेत. ठीक आहे. अजून काय सांगता येईल विविधता? वेशभूषा आहे. सर्वांचा आमचा तुमचा आवडीचा विषय खाद्य संस्कृती. अजून काय सांगता येईल? कला आहेत. व्यवसाय आहे. ऐतिहासिक वारसा वेगवेगळ्या ठिकाणी आहे. आपल्या समाजाला, महाराष्ट्राच्या समाजाला जो शिवाजी महाराजांचा जो गडकोट किल्ल्यांचा वारसा आहे तो सगळीकडे असेल असंच नाही आहे. ऐतिहासिक वारसा वेगवेगळा आहे. हा, वेशभूषा झालं. अजून काय सांगता येईल? सण आहेत वेगवेगळे. आपण महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे सण करतो, बंगालमध्ये किंवा तमिळनाडूमध्ये सण वेगवेगळे असतील किंवा भारतामधले सण आणि पाश्चिमात्य सण वेगळे असतील. त्यातील काही सण आपण घेतलेले आहोत. जसं व्हॅलेंटाईन्स डे आहे. हा भारतीय समाजाचा सण आहे. हो किंवा नाही दोन्ही पण म्हणता येईल. हा भारतीय समाजाचा पारंपरिक सण नाही आहे, पण सध्या तो भारतीय समाजाचा सण बनलेला आहे. पण हा वेस्टर्न समाजाचा सण. आपल्या भारतामध्ये एक वैशिष्ट्य आहे की हा एक जुनी संस्कृती असल्यामुळे इथे वेगवेगळे सण वगैरे आहेत. तसा मी सुरुवातीला एक वाक्य म्हटलं होतं की भारत हा देश नवीन आहे, पण भारत हा समाज सगळ्यात प्राचीन असलेल्या 2-3 समाजामधील एक समाज आहे. अमेरिकेच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर काय सांगता येईल? काय सांगता येईल? अमेरिका हा समाज देखील, अमेरिका हा देश देखील आत्ताचेच आहे, 300-400 वर्षापूर्वीचे. अमेरिका ह्या खंडाचा जेव्हा शोध झाला, जे आधीचे रेड इंडियन्स राहत होते ते कुठे गेले आजपर्यंत काय माहित नाही. ते इकडे तिकडे असतील. पण ब्रिटिशांची कॉलनी होणं आणि तेथून ते कॉलनी पसरत पसरत त्या कॉलनीचं रूपांतर त्या देशामध्ये होणं, देश आणि समाज जवळपास एकाच वेळी सुरू झालेले अमेरिका हे एक संस्था देश आहे. ठीक आहे. तर इथं काही खूप वर्षापासून लोक राहत आहेत आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळे सण आहेत. विविधता असल्यामुळे वेगवेगळे सण आहेत असे देखील नाही आहे. तर या लोकांनी काहीतरी एक मध्यम मार्ग काढायचा म्हणून काय केलेलं आहे, अशा वेगवेगळ्या डेज त्यांनी केलेले आहेत. व्हॅलेंटाईन डे टू व्हॅलेंटाईन डेचा वीक, फादर्स डे, मदर्स डे, अजून तुम्हाला काही डे डे जे दिसतात आणि खूप सोयीस्कर डे साजरे करतात. जसं फादर्स डे तुम्ही आत्ता झालं. फादर्स डे दरवर्षी एका ठराविक दिवशी येतो का? सांगा मला. 5 तारीख, 10 तारीख असं काही येतो का? खूप सोयीस्कर पद्धतीने म्हणजे या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी हा डे साजरा केला जाईल. साजरा पण करायचा आहे तर रविवारी. तर त्यांचं असं आहे की जो त्या महिन्याचा रविवार येईल त्या पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी मदर्स डे किंवा फादर्स डे. त्यामुळे तुम्ही नेहमी बघता की हे सर्व डेज आहेत ते संडेला येतात. आपल्या समाजामध्ये असं नाही. आपली तर इच्छा असते की असे जे सण आहेत ते मध्ये यावेत, सुट्टी मिळावी आपल्याला. तुम्ही लहानपणी केला असाल की जेव्हा नवीन नवीन कॅलेंडर यायचे तेव्हा कॅलेंडरमध्ये आपण बघायचो की हा सण कोणत्या दिवशी येतोय, तर 2-3 दिवस आपल्याला शाळेला सुट्टी मिळेल. हे आपण आपल्या समाजाचं एक वैशिष्ट्य आहे की आपण हे सण, पारंपरिक सण असे कॅलेंडरमध्ये देखील फरक आहे. आपला जो आपण कॅलेंडरचे जे 2-4 प्रकार आहेत, आपण हिंदू कॅलेंडरनुसार वेगवेगळे सण हे जॉर्जियन कॅलेंडरच्या सिंक्रोनाइज नसतात. ठीक. तर USA बद्दल जर बघितलं तर हा एक समाज आणि हा देश एकत्र आलेला आहे. त्याच्यामुळे तिथं विविधता आपल्याला एवढ्या बघायला मिळत नाहीत. भारतीय समाजामध्ये सण वगैरे ह्या सर्व गोष्टींची विविधता बघायला मिळते. अजून काय सांगता येईल विविधतामध्ये एवढ्यात कोणाला तरी आठवलं असेल तर? राहणीमानामध्ये देखील फरक आहे. राहणीमानाचेच वेगवेगळे पैलू, वेशभूषा, खाद्य संस्कृती हे आपल्याला बघता येईल. इकॉनॉमीचाच एक भाग आहे. ती विविधता सांगता येईल. भौगोलिक विविधता आहे. शेतीमधली विविधता आहे. पिकांच्या मध्ये विविधता आहे.
ठीक आहे. सध्या आपल्या इथं पाऊस पडतोय. उत्तर प्रदेश, दिल्लीला गेल्यानंतर 50 डिग्री टेम्परेचर, 50-55 डिग्री काही दिवसापूर्वी 50-55 डिग्री टेम्परेचर होतं दिल्लीमध्ये. किंवा तो पूर्ण गंगा नदीचा किनारा जो पट्टा बघितला असेल तिथे 50 डिग्री टेम्परेचर आहे. पुण्यामध्ये काही दिवसापूर्वी, आता तुम्ही पुण्यामध्ये कधी आलेला आहेत? एक 8-10 दिवस झाला असं समजू आपण, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून. असंच आहे ना, की तुम्ही काही लोक आधीपासून शिक्षणासाठी देखील असतील, फर्ग्युसन कॉलेज किंवा एस पी कॉलेज असं असतं. ठीक. तर काही दिवसापूर्वी इथे 40 डिग्री होतं, तर 40 डिग्री टेम्परेचरला आपण कधी एकदा घरामध्ये जाऊ, फॅन खाली जाऊ किंवा एसी मध्ये जाऊ असा प्रयत्न करायचा. तर ह्या भौगोलिक विविधता आहेत आणि भौगोलिक विविधतेमधून तयार झालेले त्या भौगोलिक विविधतेला अनुरूप असलेले पिकांच्या मध्ये किंवा वनांच्या मध्ये देखील बदल आहे. आपल्याकडे जे वन आणि वनस्पती मिळतात ते तिकडे मिळतात असं आहे काय? नाही. तर याच्यामध्ये देखील विविधता आहे. तर भारत असा एक खूप इंटरेस्टिंग आहे की विविधतेने नटलेला देश आहे. पण आपण ती विविधता असून देखील एक राहिलेलो आहोत, हे विशिष्ट. विविधतेमध्ये एकता आपण बघतो. बऱ्याचशा समाजांना विविधतेमध्ये एकता बघणं साध्य झालेलं नाहीये. असे बरेचसेच उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. वेगवेगळ्या समाजाची, वेगवेगळ्या देशांचे ते विविधतेने होते आणि त्यांचं वेगवेगळ्या देशांच्या मध्ये रूपांतर झालं. आपल्या जवळचेच जर उदाहरण बघायला झालं, खूप जुने उदाहरण दिल्यानंतर तुम्हाला मे बी सर असं पण आहे का, तसं पण आहे का, असं नाही. युरोपचं उदाहरण देऊ शकतो मी. युरोपमध्ये वेगवेगळे देश तयार झाले, कसे तयार झाले आपण नंतर बघू. पण आपल्या जवळचाच उदाहरण जर घ्यायचं असेल तर 1947 ला 2 देशांची निर्मिती झाली. 1971 ला त्या देशाचे आणि परत 2 देश झाले. का झाले? 1971 ला फक्त भाषामध्ये विविधता असल्यामुळे आणि भाषामध्ये असलेली विविधता एकसंध ठेवण्यामध्ये त्यावेळेचे राजकीय नेते अयशस्वी झाल्यामुळे 2 देशामध्ये रूपांतर झालं. बंगाल आणि जे उर्दू भाषा याच्यामध्ये त्यावेळेच्या राजकीय नेत्यांना अकोमोडेशन करता आलं नाही किंवा दोन्ही भाषाला एकत्रित घेऊन चालता आलेलं नाही आहे. बरेचसे वेगळे कारण पण असतील, पण भाषिक हा मुद्दा असा आहे ज्याच्यामुळे पाकिस्तान या देशाचे 2 तुकडे झाले आणि जो ईस्टर्न पाकिस्तान आहे तो आत्ताचा बांगलादेश. ठीक आहे. तर बऱ्याचशाच देशांना विविधतेमध्ये एकता साध्य करणं सोयीस्कर नव्हतं किंवा सोयीस्कर झालेलं नाही आहे. पण भारतीय समाजाला हे एक ठळक वैशिष्ट्य देखील म्हणता येईल की एवढ्या सर्व विविधतामध्ये आपण एकसंध आणि एकत्र राहिलेलो आहोत. तर असे जे विविधता आहेत भारतीय समाजामध्ये ते कोणते आहेत आणि त्याचं काय वैशिष्ट्य राहिलेलं आहे हे आपण बघणार आहोत. दुसरा आहे महिला आणि याच्यामध्ये दिलेलं आहे काय पूर्ण डिस्क्रिप्शन? काय लिहिलं आहे? महिला आणि महिलांच्या संघटनांची महिला समजून घेताना आपण महिलांचं समाजामध्ये स्थान आणि महिलांनी समाजासाठी केलेलं योगदान या प्राचीन काळापासून कसं राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये कालानुरूप काय बदल झालेले आहेत महिलांच्या राहणीमानामध्ये किंवा एकंदरीत त्यांच्या स्टेटसमध्ये, हे आपण बघणार आहोत. आणि महिलांच्या ज्या संघटना आहेत त्या काय खूप पूर्वीपासून आहेत भारतीय समाजामध्ये असं नाहीये. या संघटना ह्या मॉडर्न कन्सेप्ट आहेत. जेव्हा शिकलेल्या काही पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या काही महिला समाजातील समोर आल्या आणि त्यांनी वेगवेगळ्या संघटनांची स्थापना केली. इतिहासामध्ये देखील मॉडर्न हिस्ट्रीमध्ये तुम्हाला या सर्व संघटनांचा अभ्यास आहे आणि त्यांचं काय योगदान झालेलं आहे. ऑब्व्हियसली त्यांचं प्रमुख योगदान हेच आहे की जे समाजामध्ये कुप्रथा होत्या त्या नष्ट करणे आणि एज्युकेशन, महिलांना एज्युकेशन, समानता ह्या गोष्टींचं करणे. आणि ह्या संघटना उत्तरोत्तर म्हणजे आता अलीकडे स्ट्रॉंग होत गेलेल्या आहेत. रिसेंटली जर उदाहरण द्यायला गेलं तर शबरीमला ही काय केस आहे तुम्हाला माहिती आहे काय? कुठं आहे शबरीमला मंदिर? कर्नाटक. चला जो युपीएससीचा पॅटर्न आहे त्या पॅटर्न आपण जाऊ. मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह 4 मी ऑप्शन देतो, तुम्ही उत्तर सांगा. ठीक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ.
किती जण महाराष्ट्र म्हणतात? आणि इथं नोटा ऑप्शन नाही आहे. ठीक आहे. किती जण कर्नाटक म्हणतात? किती जण तमिळनाडू म्हणतात? आणि किती जण केरळ म्हणतात? बाकीचे नॉट अटेम्प्टेड. प्रश्न जे अवघड असतात ते आपण सोडतो देखील युपीएससी मध्ये किंवा याच्यामध्ये मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह. तर केरळमध्ये साबरीमाला जे हे टेम्पल आहे तिथं काही विशिष्ट डिस्क्रिमिनेशन महिलांच्या सोबत झाल्यामुळे काही महिलांच्या संघटना आणि त्या महिलाच्या त्या संघटनेचे प्रमुख जे होते ते महाराष्ट्रातील आहेत. तृप्ती देसाई नावाची एक स्त्री आहेत, तुम्हाला माहित असेल, जे महिलांच्यासाठी समानता आणि खास करून मंदिर मध्ये जो आहे तो जो डिस्क्रिमिनेशन मंदिर आणि वेगवेगळ्या धार्मिक स्थळावरती होतो त्यासाठी त्या समोर येतात. तर त्यांच्या या संघटनेची काय नाव आहे तिचं? भूमाता ब्रिगेड. तर अशा महिलांच्या संघटनाचं आतापर्यंत देखील जे वेगवेगळे योगदान राहिलेलं आहे ते आपण बघणार आहोत. तर दोन्ही हे इंटरलिंक असलेले गोष्टी आहेत. तर प्रत्येक गोष्टी लिहून देऊ काय मी, की पुढचा पॉईंट कोणता आहे सांगा? लोकसंख्या आणि संबंधित समस्या. लोकसंख्या भारताची किती आहे? तर आता जनगणना होईल आणि आपल्याला ऑफिशियली डाटा मिळेल. तर आपण आता म्हणू शकतो की जवळपास 140 कोटीच्या आसपास आपण गेलेलो आहोत. 2011च्या जनगणनेनुसार आपण 121 कोटीच्या आसपास होतो, पण आता 140 कोटीच्या आसपास. आणि UN सारख्या बॉडीचं असं म्हणणं आहे की चीनला देखील आपण मागे टाकून मोस्ट पॉप्युलेटेड कंट्री इन द वर्ल्ड झालेला आहोत. ठीक आहे. तर लोकसंख्या, तुम्ही लहानपणापासून कधीतरी असा एक निबंध वगैरे स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल की लोकसंख्या बेन और गुण, म्हणजे फायदे आणि तोटे. कधीतरी लिहिला असाल, कधीतरी वाचला तरी असाल की लोकसंख्येचे फायदे पण असतात, तोटे पण असतात. तर भारतीय समाजामध्ये लोकसंख्याचे काय फायदे राहिलेले आहेत, काय तोटे राहिलेले आहेत, किंवा लोकसंख्या हा कशा पद्धतीने भारतीय समाजावरती इम्पॅक्ट केलेला आहे, हे देखील आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. लोकसंख्यामुळे काही समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि काही समस्यांच्यामुळे लोकसंख्या वाढलेली आहे. हे इंटरलिंकेज असं आहे. कोंबडी आधी की अंड आधी, असं जे आपण बघतो, चिकन और एग, कोण आधी, तसं हे लोकसंख्या आणि ह्या समस्या असं एक इंटरलिंकिंग आहे. ठीक आहे. याच्यानंतरचा टॉपिक आहे काय? पॉप्युलेशनच्या नंतर गरिबी आणि विकासाच्या समस्या. लोकसंख्या आणि गरिबी याचं एक लिंकिंग, आपण हे दोन्ही टॉपिक एकत्र बघणार आहोत. लोकसंख्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याच्यातील महत्वाची समस्या जी आहे ती आहे गरिबी. का? का लोकसंख्यामुळे गरिबी येते असं का? बेरोजगारी वाढते. आणि ह्याचं जर बेसिकशी लिंक करायचं असेल तर काय, मी जसं सांगितलं की डिमांड सप्लाय, कॉम्पिटिशन कॉन्फ्लिक्ट. जे कॉम्पिटिशन मध्ये टिकले ते संसाधनावर त्यांनी कॉप्चर केलं, आणि ज्यांच्याकडे संसाधनांचा अभाव होता, ज्यांना संसाधनाचा ऍक्सेस मिळालेला नाही आहे, ते राहिले कधी. ठीक. आपण म्हणतो की थोडासा उच्च शिक्षित ब्राह्मण वगैरे समाज, ही जाती व्यवस्था, त्यांच्याकडे आधीपासून एज्युकेशनचा ऍक्सेस होतं, किंवा धर्मशास्त्रानुसार असं होतं की क्षत्रिय आणि ब्राह्मण ह्या लोकांना शिक्षणाची गरज आहे आणि त्यांना शिक्षण. आज आरक्षण आपण देतो ते कोणत्या मुद्द्यावर देतो, की अमुक अमुक समाजाला आधीपासून शिक्षण आणि सर्व सोयी सुविधा संसाधने मिळालेले आहेत, आणि अमुक अमुक समाजाला आधीपासून ह्या गोष्टींच्यापासून, या संसाधनापासून, शिक्षण हे एक संसाधन आहे. ठीक आहे. त्या संसाधनापासून ते वंचित राहिलेले आहेत, म्हणून आपण त्यांना इक्वल आणण्यासाठी, समान करण्यासाठी आपण आरक्षण देतो. समजलं? तर लोकसंख्या, गरिबी, त्याचा आपण बेसिक जर बघितलं तर कॉम्पिटिशन, कॉन्फ्लिक्ट आणि त्याच्यातून निर्माण झालेला समस्या, असं आपण बघू शकतो. गरिबी आणि विकास, त्याच्यातून मग विकास कसा करायचा असेल किंवा विकास करण्याचे काय वेगवेगळे पैलू आहेत. गरिबांचा विकास करायचा असेल तर गरिबांना एम्पॉवर केलं पाहिजे. गरिबांचा विकास कसा करायचा असेल तर गरिबांना एम्पॉवर केलं पाहिजे, की गरिबांना फक्त मदत केली पाहिजे मॉनिटरी. जसं सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत, काही काही योजनांमध्ये गरिबांना पैसे दिले जातात डायरेक्ट. तर काही काही योजनांमध्ये गरिबांना शिक्षण दिलं जातं, मध्ये फ्रीमध्ये का असतो ना, पण शिक्षण दिलं जातं. ह्या दोन्हींचा कसा प्रभाव असतो, कोणतं योग्य आहे जास्त असं तुम्हाला काय वाटतं? शिक्षण देणं
पण काही काही वेळा ह्या ज्या संसाधने आहेत ते सरकार योग्य पद्धतीनं पुरवू शकेलच असं नाही आहे. मग सरकार काय करतं, कधी कधी सोपा उपाय म्हणून पैसे देखील डायरेक्टली देत असतं. याच्यामध्ये थोडासा पॉलिटिकल अँगल देखील असतो, त्याचा फरक देखील दिसतो. आणि ह्या निवडणुकीमध्ये तर दिसला. काही विशिष्ट पॉलिटिकल ऑर्गनायझेशननी असं सांगितलं होतं की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही एवढे पैसे प्रत्येकांना दर महिने खटाखट 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 देऊ. आणि त्या पद्धतीनं जनतेला अपील देखील झालं आणि जनतेनं त्या पद्धतीनं मतदान केलं, असं काही जाणकारांचं मत आहे, माझं नाही. शहरीकरण, पुढचा टॉपिक आहे शहरीकरण, समस्या आणि उपाय. शहरीकरण का होत असतं, शहरीकरण म्हणजे काय, शहर म्हणजे काय, शहरीकरण म्हणजे काय, दोन्ही वेगवेगळे आहेत. शहर म्हणजे काय, शहरीकरण म्हणजे काय. शहर हे तुम्ही जे शिकाल इतिहासाची, जेव्हा प्राचीन इतिहासाची सुरुवात होईल तेव्हा पहिल्या 1-2 टॉपिक मधला सर्वात महत्वाचा टॉपिक असेल आश्रम युगानंतर, तो म्हणजे हडप्पा आणि मोहेंजोदडो संस्कृती, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. तुम्ही बघाल इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पासून म्हणजे जवळजवळ 5000 वर्षापूर्वी भारतामध्ये शहरं होती. तुम्ही त्यामध्ये शिकाल त्यावेळी देखील शहर होतं. शहर ही कन्सेप्ट आत्ताचीच आहे असं नाही आहे, पण शहरीकरण ही जी कन्सेप्ट आहे ही मॉडर्न कन्सेप्ट. याच्यातील काय फरक आहे हे आपण त्यावेळी शहरीकरणामध्ये बघू. शहरीकरण का होत असतं याचे वेगवेगळे कारण आहेत. आता तुम्ही जे लोक इथं आलेले आहात पुण्यामध्ये, तुम्ही शहरीकरणाला पाठपुरावा करण्यासाठी असलेले घटक आहेत असं मी म्हणले, असं जर मी म्हटलो तर याच्यामध्ये काय चुकीचं नाही. पण तुम्ही जे आलेले आहात शहरीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स देखील निर्माण करता. अतिशहरीकरणाचा वेगवेगळे प्रॉब्लेम्स देखील आहेत. ते काय काय प्रॉब्लेम्स आहेत वेगवेगळे. कचरा, घनकचरा असू दे, सांडपाणी असू दे, शहरामध्ये जे हे आहेत संसाधने आहेत त्यांच्यावरती वाढता ताण असू दे, प्रदूषण असू दे, ह्या सर्व गोष्टींचा समस्या, या गोष्टीतून काय समस्या निर्माण होतात ते, आणि याच्यातून काय उपाय केले जाऊ शकतात ते. आणि जर रिलेव्हन्स बघायचा असेल, भारतीय समाज मी म्हटलं की दरवर्षी 2 ते 3 क्वेश्चन येतात. शहरीकरणाचा युपीएससीने हा सिलेबस कधी बदलला आहे तर 2013 मध्ये. 2013 ते 2023 दरवर्षी युपीएससीनं शहरीकरणावरती एक प्रश्न विचारलेला आहे. महिलांच्यावरती एक कधी विचारेल नाही विचारेल सांगता येत नाही, पण शहरीकरणावरती 2023चा पेपर सोडून 2022 पर्यंत दरवर्षी एक प्रश्न शहरीकरणावरती असतो. आणि मी फक्त 2 ते 3 पेजेसचे तुम्हाला नोट्स लिहून देईन. फक्त एवढ्या डाटावरती वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापर करून तुम्ही तो एक प्रश्न नेहमी टॅकल करू शकाल. ठीक आहे. तर शहरीकरणाचा आपल्या याच्यामध्ये, शहरीकरणामुळे भारतीय समाजावरती परिणाम होतो हे देखील आपण बघायचं. शहर इज अ न्यूक्लियर, अर्बन सिटी इज अ न्यूक्लियस ऑफ न्यू व्हॅल्यूज. जे नवनवीन पाश्चिमात्य संस्कृती आहेत, व्हॅल्यूज आहेत, ते शहरामध्ये पहिले येतात, तेव्हा हळूहळू ग्रामीण भागामध्ये रुजवले जातात. मान्य. पब कल्चर आतापर्यंत तुम्ही म्हणत असाल तर शहरामध्येच आहे. याचं काय होतं रूपांतर, हे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आधी येतात. तुम्ही जेव्हा एकदम वयाच्या त्या 50व्या-60व्या वर्षीमध्ये जाल तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करणार की टियर 2 टियर 3 सिटी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी वगैरे पब कल्चर गेला असेल. त्यावेळी थोडं थोडं करून या समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती या समाजातील व्हॅल्यूचे जे मॉडर्न व्हॅल्यूज आहेत त्यांचं रूपांतर होतं. शहरामध्ये ह्या व्हॅल्यूज पहिल्या रुजवल्या जातात, त्याचा सोसायटीवर इम्पॅक्ट होतो. बऱ्याचशाच गावातील लोकांना शहराचं अट्रॅक्शन असतं. का असतं? कारण की ते शहर त्यांनी फोटोमध्ये किंवा आत्ताच्या भाषेमध्ये जर विचार केला तर ते रील्समध्ये, शॉर्ट्समध्ये, आपल्या युट्यूबचे जे शॉर्ट्स असतात त्याच्यामध्ये ते पाहिलेलं असतं. त्याच्यामुळे त्या शहरातील त्या त्या गोष्टींचं जे आकर्षित करतात त्या गोष्टींचं त्यांना विलक्षण कौतुक असतं. पण शहरामध्ये सर्व गोष्टी चांगल्या असतात त्या, हे शहरामध्ये आल्यानंतर समजतं. काही दिवस गावातील राहिलेला व्यक्ती जर शहरामध्ये आला आणि शहरामध्ये ह्या सर्व ज्या खराब व्यवस्था, खराब म्हणता येणार नाही पण जे त्रासदायक व्यवस्था आहेत त्या पाहिल्या, तर त्याचा मनातील भाव असा येतो की गड्या आपला
गावच बरा, असं बरेचसे जण म्हणतात. की तुम्ही देखील तुमच्यातील देखील बरेचसेच लोक म्हणतात मेसचं जेवण बरोबर नाही, इथे हे नाही, तिथे नाही, इथे केवढी गर्दी, नेहमीच आवाज, ह्या सारख्या गोष्टी. तुमच्यातील देखील बरेचसेच लोक म्हणतील की गाव चांगलं. ठीक आहे, तर ह्या शहरीकरणातून समस्या आणि त्याच्या भारतीय समाजावरती काय परिणाम होतो हे आपण ह्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर काय, इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी, हा देखील एक महत्वाचा पॉइंट आहे. याच्यावर स्पेसिफिक देखील प्रश्न येऊ शकतो की ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट समाजाच्या वेगवेगळ्या घटकावरती कसा झालेला आहे. फॉर एक्झाम्पल प्रश्न आला होता की महिलांच्या वरती ग्लोबलायझेशनला मराठीत आपण काय म्हणतो की जागतिकीकरणाचा महिलांच्या वरती काय परिणाम झालेला आहे. जागतिकीकरणाचा तुमच्यासारख्या युथ वरती काय परिणाम झालेला आहे. परिणाम होतो जागतिकीकरणाचा, नक्कीच होतो. तर एकंदरीत समाजावर काय परिणाम झालेला आहे आणि समाजाच्या वेगवेगळ्या घटकांच्यावरती काय परिणाम झालेला आहे जागतिकीकरणाचा, हे देखील आपल्याला याच्यावर बघायचं आहे. आणि जसं मी म्हटलं की विवाह एक संस्था आहे, कुटुंब एक संस्था आहे, ह्या सर्व संस्थांच्या वरती देखील जागतिकीकरणाचा इम्पॅक्ट झालेला आहे. त्यामुळे प्रश्न डायरेक्ट जागतिकीकरणावरती येईल किंवा अशा काहीतरी संस्थावरती जरी आला तरी तुम्ही उत्तर लिहिताना जागतिकीकरणाचा काय इम्पॅक्ट झालेला आहे ह्या दृष्टिकोनातून विचार करून देखील उत्तर लिहू शकतो. समजलं. त्यामुळे हा एक पॉइंट देखील आहे सिलेबसचा आणि या पॉइंटचा सिलेबसच्या वेगवेगळ्या पॉइंट वरती इम्पॅक्ट देखील आहे, इंटरलिंक आहे. समज. त्यानंतर येतात सोशल एम्पॉवरमेंट, हा एक छोटा टॉपिक आहे. याच्याबद्दल काही विशेष समाजाचं सक्षमीकरण कसं असावं हे करावं आपण थोडक्यात पाहणार आहोत. त्याच्यानंतर जे 3 टॉपिक आहेत ते महत्वाचे आहेत, ते देखील इंटरलिंक आहेत. काय आहेत? कम्युनलिझम, रिजनलिझम आणि सेक्युलरिझम. कम्युनलिझमला आपण काय म्हणतो, सांप्रदायिकता किंवा ह्या सांप्रदायिकता जरी आपण म्हणत असेल तरी जातीवाद ह्या बेसिसवरती हा वापरला जातो जास्त करून. आणि भारतामध्ये जो प्रॉब्लेम आहे तो जास्त आहे जातीवादचा, कम्युनलिझम. 2 जातीमध्ये जे तेढ निर्माण होतात त्याला आपण कम्युनलिझम एका पद्धतीने म्हणतो. किंवा आपल्या विशिष्ट जातीबद्दल, विशिष्ट समुदायाबद्दल अतिशय ओढ निर्माण होणं आणि दुसऱ्या जातीचा तिरस्कार करणं, त्याच्यातून जे प्रॉब्लेम्स येतात. आणि भारतीय समाजाची काही ठळक वैशिष्ट्ये देखील असतील, पण काही चुकीच्या गोष्टी देखील आहेत त्याच्यामध्ये. एक जाती व्यवस्था आणि त्याच्यातून निर्माण झालेले प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपण बघू. ठीक आहे. तर या टॉपिक मधून कम्युनलिझम का वाढला, कधीपासून वाढला, आता समाजावरती त्याचे काय इम्पॅक्ट होतात आणि ते कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल किंवा त्याच्यातून आपण मार्ग कसा काढू हे आपण याच्यातून बघणार आहोत. त्याच्यानंतर की जे आहे रिजनलिझम, प्रादेशिकता. महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीय लोकांनी अमुक काम करू नये किंवा हे महाराष्ट्रात मराठी लोकांचा जॉब जात आहे त्याच्यानं, असं तुम्ही कधीतरी ऐकलं असाल. ऐकलं असाल हे उत्तर भारतीय येतात किंवा साऊथ इंडियन, काही काही पॉलिटिकल ऑर्गनायझेशन, पक्षांची स्थापनाच या गोष्टीवरती झाली की मराठी माणूस आणि मराठी माणसाचे हक्क. तर हे प्रादेशिकताचं एक लक्षण आहे. अशा वेगवेगळ्या प्रादेशिकता असू शकतात. प्रादेशिकता दोन्ही आहे, पॉझिटिव्ह टर्म आहे, निगेटिव्ह टर्म देखील आहे. कशी पॉझिटिव्ह आहे, कशी निगेटिव्ह आहे हे आपण त्या टॉपिकमध्ये बघू आणि त्याचा समाजामध्ये काय इम्पॅक्ट होतो, कसा इम्पॅक्ट होतो हे देखील आपण त्यावेळी बघू. आणि शेवटी आहे धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम. भारतीय समाजाचं एक आपण वैशिष्ट्य बघतो की धर्मनिरपेक्षता आहे. वेस्टर्न कन्सेप्ट, वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये देखील धर्मनिरपेक्षता आहे, पण भारतीय धर्मनिरपेक्षता आणि पाश्चात्य धर्मनिरपेक्षता याच्यामध्ये काय फरक आहे हे पॉलिटीच्या लेक्चरमध्ये देखील सविस्तर होईल. कधी कधी भारतीय धर्मनिरपेक्षताला पंथनिरपेक्ष देखील समाज म्हटलं जातं आणि आपण धर्मनिरपेक्ष नाही तर पंथनिरपेक्ष समाज आहोत. याच्यामध्ये काय फरक आहे? पॉलिटीच्या लेक्चरमध्ये 100% हा एक पॉलिटीच्या लेक्चरचा महत्वाचा भाग आहे. कारण की भारतीय न्यायव्यवस्थेनं, सुप्रीम कोर्टनं सांगितलेलं आहे की धर्मनिरपेक्षता इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनचा एक अविभाज्य घटक आहे, अंतर्भूत घटक आहे. तर धर्मनिरपेक्षताचा भारतीय समाजावरती काय परिणाम झालेला आहे किंवा आजपर्यंत धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत भारतीय समाज कसा समोर गेलेला आहे हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. हे जे शेवटचे 3 टॉपिक आहेत याच्यात
एका टॉपिकवरती दरवर्षी अल्टरनेटिव्ह, म्हणजे यावर्षी जर असा पॅटर्न फिक्स नाही आहे, पण जर कम्युनलिझम वरती प्रश्न असला तर नेक्स्ट इयर रिजनलिझम वरती येईल किंवा सेक्युलरिझम वरती येईल. या तिन्ही टॉपिक वरती फिरून फिरून त्या तिन्ही टॉपिक वरती एका टॉपिक वरती कधीतरी प्रश्न येत असतो. जास्त करून जे आपले 15 लेक्चर होणार आहेत त्यातले जवळपास 5 लेक्चरच्या आसपास आपल्याला या पहिल्या टॉपिकवरती 5 ते 6 लेक्चर पहिल्या टॉपिकवरतीच जातील. भारतीय समाज, ठळक वैशिष्ट्ये आणि विविधता. आणि बाकीचे 10-7-8 लेक्चर आहेत ते बाकीचे टॉपिक पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहेत. ठीक आहे. आणि महाराष्ट्रीय समाजाची काही विशिष्ट वैशिष्ट्ये असतील, मला असं वाटतं की ते लिहून देण्याची गरज आहे, तर त्यावेळी आपण ते लिहून घेण्याचा प्रयत्न आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर हा आहे एकंदरीत भारतीय समाजाचा सिलेबस आणि आपला एक 15 लेक्चरचा प्रोग्राम आणि इंटरेस्टिंग असलेला एक सब्जेक्ट. इंटरेस्टिंग पण आहे आणि तुमच्यासाठी ऍडव्हान्टेज पण आहे. काय ऍडव्हान्टेज? एक, जास्त पाठ करायची काय गरज नाही. जे तुम्हाला पॉलिटी, इकॉनॉमी ह्यासारख्या विषयामध्ये पाठांतराचा तुमचा जो कस लागणार आहे तो 100% लागणार आहे. पण इंडियन सोसायटीमध्ये पाठांतराचा असा काही विषय नाही. तुम्ही काही गोष्टी समजून घेणार आहात आणि एकदा समजल्यानंतर मला तरी वाटतं की ते जेव्हा अँसर रायटिंग तुम्ही कराल तेव्हा तुमच्यामध्ये समजेल. तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहेत, पण तुम्ही त्या गोष्टींच्याकडे त्या पद्धतीनं पाहिलेली नाही आहेत. फक्त तुमचे डोळे उघडण्याची गरज आहे त्या पद्धतीने, किंवा त्या पद्धतीने कसा विचार करायचा आहे हे समजून घेण्याची फक्त गरज आहे. तर मागची जी बॅच होती तर ती खूप इंटरेस्टिंग अशी झाली. बरेचसेच लोकांनी इंटरॅक्टिव्ह बॅच केलं, त्यामुळे शिकवण्यामध्ये आणि शिकण्यामध्ये मज्जा आली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि बरेचसेच लोकांनी जेव्हा सोसायटी शिकलं आणि सोसायटीमधल्या ह्या सर्व गोष्टींचं त्यांना ज्ञान झालं, तिथले बरेचसेच लोक मला अजून देखील विचारतात, सर आम्ही सोसायटी शिकल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं, आम्ही सोशिओलॉजी हाच ऑप्शनल निवडणार आहे. तर तुमच्यासोबत देखील असं होऊ शकतं की सोसायटी वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर हे तुम्हाला विषय आवडेल आणि बरेचसेच लोक याच्यातून पुढे जाऊन ऑप्शनल जो आहे तो सोशिओलॉजी घेऊ शकतात. ठीक आहे. आणि जे सोशिओलॉजी ऑप्शनल घेतलेले आहेत त्यांना असं काही विशेष मग सोसायटीचा अभ्यास करायलाच पाहिजे असं नाही आहे. पण सोशिओलॉजी ऑप्शनल जेव्हा तुम्ही करता तेव्हा सोसायटी किंवा समाजशास्त्रातील वेगवेगळे जे विचारवंत राहिलेले आहेत त्या विचारवंतांनी काही काही विचार मांडलेले आहेत. मॅक्स वेबर असू दे, कार्ल मार्क्स असू दे, ह्या समाजातील विशिष्ट विचारवंत आहेत ज्यांचा समाजावरती खूप मोठा प्रभाव पडलेला आहे, ज्याच्याकडून नवीन समाज व्यवस्था देखील स्थापन झालेली आहे. तर अशा व्यक्तींचा समाजावरती प्रभाव कसा राहिलेला आहे, विचारवंतांचा प्रभाव कसा राहिलेला आहे, ते सोशिओलॉजी ऑप्शनल मध्ये जास्त तुम्हाला अभ्यास करायला भेटेल. पण इथं आपल्याला विचारवंतांचा एवढा काही अभ्यास करायचा नाही आहे. किंवा विचारवंतांचं काय, एखाद दुसऱ्या ठिकाणी आपल्याला त्यांचा रिलेव्हंट काही असेल तर रिलेव्हन्स येईल, पण लिंक करू त्याच्याशी. पण जे सोशिओलॉजी ऑप्शनल मध्ये पुढे जातात त्यांना त्या विचारवंतांचा समाजावरती काय प्रभाव आहे ह्या गोष्टींचा सर्व अभ्यास करण्याची संधी मिळते. बरेचसेच लोकांचं असं होतं की पॉलिटी जेव्हा वाचतात, पॉलिटीचा अभ्यास करतात, जर शिकवणारे सर चांगले असले तर त्यांना मग PSIR ऑप्शनल घ्यायची इच्छा होते आणि बरेचसे लोक PSIR देखील घेतात. तर हा एकंदरीत आपला असा प्रवास असेल आजच्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये. जे तुम्ही शांत चित्तानं ऐकलेलं आहात त्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका किंवा काही इन जनरल जरी विचारायचं असेल तर तुमच्याकडे 10 मिनिटाचा वेळ आहे. आज मला थोडीशी गडबड आहे त्यामुळे मी तुम्हाला तिथे भेटू शकणार नाही, पण नेहमी मी भेटत असतो माझं लेक्चर झाल्यानंतर. ज्यांना काही पर्सनली विचारायचं असतं, सर असं करू तसं करू, आणि बरेच लोक विचारतात, तर मी नंतर 100% प्रयत्न करेन की मी अवेलेबल असेन. पण आज मला थोडंसं गडबड असल्यामुळे मला थांबता येणार नाही. तर कुणाला विचारायचं असेल तर आताच विचारू शकतो. बुकची मला नाही वाटत की सोसायटीसाठी काही गरज आहे. मी इथं जे नोट्स वगैरे लिहून देईन आणि आपण PYQ देखील इथं सॉल्व्ह करू. त्याच्यामुळे सोसायटीसाठी असं अजिबात तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. ठीक आहे. तर मी माझे जे नोट्स वापरले होते आणि मला जे बाहेरचं देखील जे बेस्ट वाटतं त्या सर्वांचं एक कॉम्बिनेशन करून मी तुम्हाला नोट्स तुमच्या बनवून देईन. थोडीशी जागा तुम्ही हवं तर नोट्समध्ये ठेवू शकता की तुम्हाला अजून काही चांगला डाटा मिळाला तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. आपण इथं काही PYQ देखील लिहिणार आहोत. PYQचा अप्रोच कसा असावा हे देखील आपल्याला बघता येईल. त्यामुळं निश्चिंत राहा. कंटेंटच्या बाबतीत असं काही गरज असणार नाही आणि थोडासा डायनामिक सब्जेक्ट असल्यामुळे
हे देखील मानून चला की थोडासा डायनामिक सब्जेक्ट असल्यामुळे सर्वच प्रश्न जे विचारलेले आहेत पीवायक्यू ते आपल्याला डील करता येतील असं नाही काय. युपीएससी मध्ये किंवा आन्सर रायटिंग सब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये हा चॅलेंज असतो की कधी कधी तुम्हाला प्रश्न अशा पद्धतीने विचारला जाईल की तुमच्याकडे डाटा एवढा आहे पण तुम्हाला एवढं काही भरभरून लिहायचं आहे. याच्या उलट तुमच्याकडे डाटा भरपूर आहे पण तो तुम्हाला कमी शब्दामध्ये मांडायचा. दोन्ही वेने चॅलेंज असतं सब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये की जेव्हा कधी कधी तुमच्याकडे डाटा जास्त असेल तो कमी शब्दामध्ये एकदम अप्रोप्रिएट कन्साइज रायटिंग ज्याला म्हणतं ते लिहिता येईल आणि कधी कधी कमी असतं ते जास्त वेळ लिहितं. त्यामुळे डिक्टेशन मी इथं करेन, जास्त पण नाही आहे की तुम्हाला मी भरपूरच लिहून देतोय, सर सर्व काही लिहूनच देत आहेत, आम्हाला फक्त ऐकण्याची इच्छा आहे, असं देखील होईल. पण जास्त काही नाही आहे, जे गरजेचं आहे ते लिहून देण्याचा मी इथं प्रयत्न करेन. ठीक आहे. पीवायक्यूचं विश्लेषण प्रिलियम साठी आणि मेन साठी वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतं. ठीक आहे. आता विश्लेषण करण्यासाठी जे पीवायक्यूचे बंचेस मिळतात वेगवेगळ्या प्रकाशांचे, त्यांनी थोडंसं काम सोपं करून दिलेलं आहे. आता मेन साठी हे जे 8 टॉपिक आहेत, तुम्हाला असे देखील पीवायक्यू मिळतील की भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्यावरती जे प्रश्न विचारलेले आहेत ते एका ठिकाणी, रिजनलिझम वरती किंवा शहरीकरणावरती प्रश्न विचारले असतील तर ते एका ठिकाणी. मग मेनच्या दृष्टिकोनातून आधी सांगतोय मी. मग तुम्ही असे प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला हे समजतं की किती डीप मध्ये आणि किती डायनामिक प्रश्न विचारलेला आहे आणि माझी अभ्यासाची तयारी कितपत असली पाहिजे. अभ्यास करायला बसलं तर असं करण्यासारखं खूप आहे, अभ्यास करण्यासारखं खूप आहे, पण एक सुवर्ण मध्य साधत आपण किती गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने मॅनेज केलं जाईल टाइमचा, हे पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. तो मेनच्या दृष्टीकोन. प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून देखील असंच असेल. तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट वाईज असे प्रिलिम्सचे पीवायक्यूज मिळतील. आर्ट अँड हिस्ट्रीचे पण मिळतील, हिस्ट्रीमध्ये आणि आर्ट अँड कल्चरचे वेगळे, मॉडर्न हिस्ट्रीचे वेगळे, एन्शंटचे मेडिवलचे वेगळे. जेव्हा तुम्ही एक रीडिंग तुमची होईल आणि तुम्हाला समजेल की हे मी वाचलेलं आहे पण ह्या गोष्टी मी सोडलेल्या आहेत, पण प्रश्न ह्या डीप मध्ये विचारलेला जातोय. पॉलिटीचं तुम्ही एकदा लक्ष्मीकांत वगैरे किंवा सरांचं जे पुस्तक आहे भारतीय राज्यव्यवस्था ते वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की हा ह्या पुस्तकातून जे काही वाचलेलं आहे याच्यातून प्रश्न टॅकल होतात, तर तुम्हाला त्या प्रश्नांच्या वरती त्या पुस्तकावरती विश्वास ठेवून पुढे जाता येतो. पण काही काही वेळा जसं इकॉनॉमी आहे, इकॉनॉमीचे प्रश्न थोडेसे डायनॅमिक येतात युपीएससीचे, तर एकाच पुस्तकावरती तुम्हाला कव्हर होत नाही. मग अशा वेळी तुम्ही पीवायक्यू बघितल्यानंतर तुम्हाला समजतं की ह्या पुस्तकाच्या बाहेरचे देखील प्रश्न येतात. तर तेव्हा करंट अफेअर्स, चालू घडामोडीमध्ये काही शेअर मार्केटचे काही प्रश्न आता युपीएससी अलीकडे विचारतात, तर त्या प्रश्नांची कशी जोड असावी, करंट अफेअर्सची कशी जोड ठेवावी, हे तुम्हाला समजतं पीवायक्यू अनालिसिस केल्यानंतर. तर किती डीपमध्ये जायचं आहे, कोणतं सोर्सेस रिलेव्हंट आहेत, ह्या सर्व गोष्टी पीवायक्यू मधून समजतात. आणि एकाच वेळी समजतील असं नाही आहे, हे कंटिन्युअसली इव्हॉल्विंग होणारी प्रोसेस आहे. ट्रायल अँड इरर बऱ्याचशाच वेळा होतं. आज तुम्हाला सर्व सिलेबस आठवला असं नाही आहे किंवा तुम्हाला ह्या स्पर्धा परीक्षांचं जे काही सूत्र आहे, गमक आहे ते समजलं असं नाही आहे. बऱ्याचशा इथं थोडासा असा टॉलरन्स आहे. प्रत्येकानं आपापली शैली देखील डेव्हलप करण्याची मुभा आहे. अशीच नाही की ही जी विशिष्ट शैली सांगितली जाईल त्याच शैलीप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे असं देखील नाही आहे. तुम्हाला तुमची शैली डेव्हलप करण्याची देखील खूप मुभा आहे. तर काही कालानुरूप तुम्हाला पीवायक्यूचं अनालिसिस अजून बेटर होत जाईल. काही गोष्टी तुम्हाला आता समजतात, काही गोष्टी नंतर समजतात. ठीक. एनसीआरटी खूप चांगल्या पद्धतीनं एमपीएससीचा एनसीआरटीचा महत्व आहे. जे इंजिनिअरिंग केलेलं आहे त्यांनी तरी मस्ट वाचणं गरजेचं आहे, कारण की आपण 10वी नंतर बऱ्याचशाच गोष्टी हे भारतीय राज्यव्यवस्था वगैरे काय आहेत हे आपण बघत नाही. आता एनसीआरटी मध्ये देखील 2 भाग करतो मी. जे बेसिक नॉलेज आहे ते सांगतात. तुम्हाला एकदम लोकशाही म्हणजे काय असे काही एनसीआरटी सांगतील. ठीक आहे. ज्यांना खूपच असं खूप दिवस जे इंजिनिअरिंग वगैरे केलेलं आहे ह्या गोष्टींपासून संपर्क तुटलेला आहे, त्यांनी तसे जे एनसीआरटी बेसिक आहेत 6वी, 7वी, 8वीचे ते एकदम फास्टमध्ये रीड करून समोर गेलं पाहिजे. पण 11वी 12वीचे जे एनसीआरटी आहेत काही विशेष, आता जिओग्राफी 11वी आणि 12वीच्या एनसीआरटी मधूनच बरेचसे प्रश्न येतात. तर असे एनसीआरटी मल्टिपल टाइम्स रीड करून एकदम आत्मसात घोळून जे पिणं म्हणतात त्याला, तशा पद्धतीनं बाय हार्ट असले पाहिजेत. ते एनसीआरटी खूप महत्वाचे आहेत. तर त्यांचा रिलेव्हंट खूप आहे.
पण आधीचे जे एनसीईआरटी आहेत बेसिक ते तुम्हाला एका विशिष्ट पॉलिटीचा थोडासा ओरिएंटेशन डेव्हलप करण्यासाठी, हिस्ट्रीचा थोडासा ओव्हरव्ह्यू येण्यासाठी एनसीईआरटी चांगले आहेत. ते जेवढे फास्ट होतील तेवढे फास्ट वाचून कंप्लीट करा. त्याचं अजिबात नोट्स बनवण्याची काही गरज नाही. पण जे महत्त्वाचे एनसीईआरटी आहेत 11वी-12वीचे, जसं 12वीचा हिस्ट्रीचा थीम्स असेल, 11वीचं मी म्हटलं जिओग्राफीचा असेल किंवा कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क पॉलिटीचा देखील तो देखील एनसीईआरटी चांगला आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क आणि पॉलिटिकल फिलॉसॉफी हे जे आहेत ते एनसीईआरटी खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर दोन्ही पद्धतीने त्याचा उपयोग आहे. एनसीईआरटी मधून तुम्ही बऱ्याचशा महाराष्ट्रातील मुलांचा काय असतो प्रॉब्लेम की भाषेवरती प्रभुत्व नसतं. आता तुमच्यातले बरेचसेच लोक जे युपीएससी वगैरे करायचा जरी विचार झाला तर बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम होतो की लँग्वेज वरती पकड नसते. पण सब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये लिहून घ्या माझ्याकडून आणि हे मनावर पूर्णपणे बिंबवा. ज्यांचं भाषा चांगली नाही आहे, मराठी असू दे किंवा इंग्लिश असू दे, तर खूप मोठा रिलेव्हन्स आहे. कंटेंट आणि भाषा सब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये दोन्ही महत्वाचे आहेत. बरेचसे लोक कंटेंट करून प्रत्येक पुस्तकं वाचून पाठ करून ठेवतात. प्रिलिम्सला 100-120च्या आसपास मार्क येतात, पण मेन्स क्वालिफाय होऊ शकत नाही. याचं कारण आहे भाषेवरती प्रभुत्व नसणं. भाषेवरती प्रभुत्व गरजेचं आहे. जसं मी मगाशी सांगितलं की एवढा डाटा असेल तर एवढी माहिती लिहिण्याची आणि एवढा डाटा असेल तरी एवढी माहिती योग्य पद्धतीने लिहिण्याची. तर हे गोष्टी होऊ शकतात केव्हा, जेव्हा भाषेवरती पकड येईल. एनसीईआरटीचा उपयोग तुम्ही भाषेवरती पकड आणण्यासाठी देखील करू शकता. कारण की एनसीईआरटीची जी लँग्वेज आहे ती अतिशय लुसिड आहे. फ्लो अँड कोरन्स मेंटेन ठेवत एनसीईआरटी लँग्वेज आहे. अजून काय? जसं सुरुवात कराल तसं थोडंसं कन्फ्युजन येत जाईल. त्यावेळी आपण तर डिस्कस करू. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक तुमच्या स्पर्धा परीक्षामध्ये सुरुवात झालेल्या वाटचालीसाठी. पेशन्स आणि डिसिप्लिन मेंटेन ठेवत तुम्ही हा प्रवास समोर न्या आणि चांगलं उत्तम यश मिळवा हीच अपेक्षा. आपण भेटू इंडियन सोसायटीच्या लेक्चरमध्ये. आणि मी अपेक्षा करेन की जेव्हा केव्हा आपण फॉर्मली स्टार्ट करू सिलेबसचा तेव्हा तुम्ही जास्त ओपन झालेले, जास्त इंटरॅक्टिव्ह केलेले विद्यार्थी म्हणून समोर यावं. ठीक आहे. थांबायचं. ठीक. बेस्ट ऑफ लक. हॅव अ नाईस डे. इथेच ठेवू का रे?